आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक आणि कोहिनूर ग्रुप। नमस्कार, आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा। आज मी चर्चा करणार आहे एका थोड्याशा विचित्र प्रकरणाबद्दल। याचं कारण आमदार बच्चू कडू यांनी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याचं प्रकरण गेले 4 दिवस गाजतंय। आमदार बच्चू कडू यांची एक बाजू आहे, त्यांना अटक झालेली आहे, ते जामिनावर आज बाहेर आलेले आहेत। दुसऱ्या बाजूला सरकारी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे। पण लोकप्रतिनिधी एवढे का चिडतात सरकारी कर्मचाऱ्यांवर, हा खरा मुद्दा आहे। माझा प्रश्न आहे, सरकारी कर्मचाऱ्यांचा आडमुठेपणा असह्य झाला आहे का? हा प्रश्न विचारण्याचं हे कारण मी सुरुवातीलाच सांगतो, मी कोणत्याही प्रकारच्या मारहाणीचं कधी समर्थन करत नाही, करणार नाही। परंतु लोकप्रतिनिधींचा राग का अनावर होतो हे तपासलं पाहिजे। सरकारी कर्मचाऱ्यांचं कुठे चुकतंय का लोकप्रतिनिधींचं चुकतंय हेही तपासलं पाहिजे। आज विधिमंडळात भाषणं झाली तेव्हा बच्चू कडूंच्या बाजूने अनेक आमदार उभे राहिले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष सुद्धा म्हणाले की सरकारी कर्मचाऱ्यांनी काम वेगाने करावं, म्हणून काही कायदा करता येईल का बघा। याचा अर्थ काय होतो? कर्मचारी कुठे चुकतायत का लोकप्रतिनिधींना आपला राग इतका अनावर झालाय की मारहाणीची वेळ होते? या सगळ्या प्रश्नांची मी चर्चा करणार आहे। माझ्यासोबत आहेत दस्तूरखुद्द बच्चू कडू। बच्चू कडू हे अत्यंत लोकप्रिय आमदार आहेत आणि तिसऱ्या वेळेला निवडून आलेले आहेत, म्हणजे एखाद्या वेळेला आलेले आहेत असं नाही। आणि दरवेळेला ते काही ना काही आंदोलनामुळे किंवा काही ना काही प्रकार घडल्यामुळे, प्रकार म्हणजे मी अशासाठी म्हणतोय की हा मारहाणीचा प्रकार सुद्धा काही पहिला नाही आहे। यापूर्वी सुद्धा बच्चू कडूंच्या संदर्भामध्ये आम्ही बातम्या दिल्या आहेत। ते काय आहे नेमकं त्यांना विचारायचं आहे। बच्चू कडू को गुस्सा क्यों आता है, हा खरा प्रश्न आहे, तो मी त्यांना विचारणार आहे। माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील, त्यांचा काय अनुभव आहे आपण बघणार आहोत। माझ्यासोबत आहेत मंत्रालय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र धनावडे। याचं कारण लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचारी यांचा संवाद असल्याशिवाय काहीच पुढे काम जाऊ शकत नाही। मला त्यांना विचारायचं आहे नेमका कुठे संवाद तुटलेला आहे। माझ्यासोबत आहेत RTI कार्यकर्ते विजय कुर्ले आणि माझ्यासोबत पुण्याहून आहेत सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विश्वमर चौधरी। एकूण काय झालंय, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांचं नातं का बिघडलंय याची मी चर्चा करणार आहे। बच्चू कडू, तुमच्यापासूनच सुरुवात करतो। नेमकं काय घडलं मंत्रालयात? म्हणजे तुम्ही मारहाण केली तशी बातमी आली, मंत्रालयातले सर्व कर्मचारी खाली उतरले, काम बंद केलं, नेमकं काय घडलं? खरं तर मारहाण केली नाही हा पहिले प्रश्न आहे। मारहाण केलीच नाही आणि अशोक जाधव हा कर्मचारी आहे, लहान कर्मचारी आहे आणि तो मंत्रालयातलाच कर्मचारी आहे। तो मागं अनिल प्रभू आमदार त्यांच्यासोबत गेला, बाकी अनेक लोकांसोबत गेला आणि मुख्यमंत्र्याकडे गेला, नंतर रणजित पाटलाकडे गेला। त्याला 1 वर्षाची 2 वर्षाची मुदतवाढ पाहिजे होती। आता माझं तो काही नातेवाईक नाही, काही नाही, माझ्या मतदारसंघातला नाही, तो प्रॉपर मुंबईचा आहे। मग आता काही होत नाही तो म्हणून माझ्याकडे आला, त्याची पत्नी वगैरे रडत सगळे आले, म्हणे मला हार्टचा प्रॉब्लेम आहे बच्चू, आम्हाला 2 वर्ष फक्त मुदतवाढ पाहिजे। तुमच्या मतदारसंघातला आहे? माझ्या मतदारसंघातला नाही आहे, तो मुंबईचा आहे, माझ्या काही संबंध नाही त्याचा। आता ते आल्यानंतर ते पत्नी गितनी सगळे रडाले बसले की बा आमचा हार्टचा प्रॉब्लेम आहे, मुलं काहीतरी बांद्र्याला शिकायला घातलेली आहे आणि याच्यात थोडं आम्हाला तोडगा काढून द्या, 2 वर्षाची फक्त मुदत वाढवून द्या। मी सगळं लिहून द्यायला तयार आहे, मी घर सोडायला तयार आहे, सगळ्या गोष्टी आहे, मला तितकी मुदत वाढ। मी तसंच करून मंत्रालयात गेलो, गावी साहेबांना तिकडे भेटलो, त्यांचं नाव मला अजूनपर्यंत माहीत नव्हतं, टीव्हीवर माहीत झाल्यावर माहीत झालं। आता त्यांना हे विचारलं की बाबा तुम्ही यांना मुदतवाढ का देत नाही? तर म्हणे तुम्ही मुख्यमंत्र्याकडे जा। मुख्यमंत्र्याकडे कोण जाऊ, तुम्ही मला सांगा ना। आणि मग त्यांनी मला जाधवने हे कागदपत्र दाखवले। 18/6/2015ला एक बैठक झाली गावी साहेबाकडे, त्याचे अध्यक्ष आहे, आणि त्यांनी एका पुरडकराला मुदतवाढ दिली, ते हृदयविकारचं कारण। पण आता दप्तर दिरंगाई म्हणजे कशी चूक करायची, एखाद्याला कसं टाळायचं, हा शहाणेपणा इथं दिसून येतं। आता उर्वरित अर्जदारांनी सादर केलेला वैद्यकीय कागदपत्राद्वारे आजाराचे गांभीर्य दिसून येत नाही, म्हणजे हार्टचं हे जे हॉस्पिटलचं सर्टिफिकेट आहे ते गांभीर्य दिसून येत नाही। वैद्यकीय कारणास्तव प्राधान्याने शासकीय निवासस्थान मिळण्याबाबत, शासकीय निवासस्थान मागितलंच नाही, हाय त्याला मुदतवाढ मागितली, तसं चुकीचं लिहितं बघा। विनंती अमान्य करण्यात आलेली असून सदर अर्जदारांना प्रतीक्षा यादीनुसार शासकीय निवासस्थान वाटप करण्यात येईल। पहिलं नाव आहे अशोक लक्ष्मण जाधव। एवढा खोडतरपणा करायचा कोणासोबत? अरे एका इकडे तुम्ही पहा, हे माझ्याकडे लिस्ट आहे, 80 लाख IPS अधिकारी, मोठ्या मोठ्या अधिकारी थकीत आहे। एक नाही 4 निवासस्थान आहे, तिथं तुम्ही सगळी सवड देता, तिथं कायदे सगळे तुडवता
आणि एक सामान्य कर्मचारी बिचारा तुमचाच भाऊ जो मार रडतोय, पत्नी आजार आहे, डोळ्यातून पाणी आल्यानंतर आमच्या डोळ्यात पाणी आलं हो. मग काय करायचं तुम्ही सांगा ना आम्हाला. पण मग काय केलं तुम्ही? मला हेच विचारायचं आहे की हे ठीक आहे, इथपर्यंत समजलं, पुढे काय झालं? तुम्ही मारहाण केली अशी बातमी का आली? मारलं नाही, मारलं असतं तर माराजोगतच होतंय, मारलं नाही. मारायला पाहिजे होतं. पाहिजेच होतं. तुमचं असं म्हणणं तुम्ही मारलं नाही. मारलं नाही. पण मग का हे लोक म्हणतात तुम्ही मारलंय म्हणून? आता ते खोटे लबाडी आहे ही सगळी. हो इथं इतके खोटे बोलतात कागदी, तर शब्दानं लबाड बोलायला काय जातंय? तुम्ही त्यांच्या अंगालाही हात लावला नाही. हे तर म्हणता तुम्ही त्यांच्या अंगालाही हात लावला नाही. हात लावला नाही मी, फक्त शाब्दिक चकमक झाली. म्हणजे काहीतरी शिवीगाळ झाली असेल. शिवीगाळ म्हणजे हेच, तुम्ही मंत्रालयात मला मुख्यमंत्र्याकडे का पाठवताय, तुम्ही हे का करू शकत नाही? प्रत्येक गोष्ट मी मुख्यमंत्र्याकडे जायची काय गरज काय? तुम्ही हे का चुकलं हे जाब विचारलं आणि जोऱ्यानं विचारलं आणि ते विचारत राहणार. बच्चू कडू स्टाईलनं विचारलं. बिलकुल बच्चू कडू स्टाईलनं विचारलं. ठीक आहे. रामचंद्र धनावडे, तुम्ही अध्यक्ष आहात मंत्रालय अधिकारी संघटनेचे. हे काही स्वतःचं काम घेऊन गेले नव्हते, हे तुमच्याच एका छोट्या कर्मचाऱ्याचं काम घेऊन गेले होते. ते जे कोणी सहसचिव आहेत गावीत म्हणून, त्यांनी यांना सहकार्य केलं नाही. हे म्हणतात मी मारहाण केली नाही, तुम्ही म्हणता, तुम्ही सगळे कर्मचारी म्हणता यांनी मारहाण केली. नेमकं काय झालं? काय झालं, दुपारी 1-1:30 वाजताच्या दरम्यान आम्हाला सर्वांना फोन आले की असं असं बच्चू कडू साहेब आले आणि त्यांनी गावित साहेबांना मारहाण केलेली आहे. याच्याबाबत आम्ही जेव्हा माहिती घेतली, मंत्रालयात जेव्हा गेलो, तेव्हा तिथले कर्मचारी, तिथले आपण जर पाहिलं असेल नवीन रचनेप्रमाणे केबिन जे आहे ते अर्ध्यावर केलेलं आहे. त्यामुळे बाहेरचं जे काय आहे ते सर्व आतलं काय आहे ते बाहेरच्या लोकांना सर्वांना दिसत असते. तिथं काही लोक साक्षीदार होते. तिथले एक हिंगे म्हणून डेप्युटी इंजिनियर होते, पवार म्हणून तिथले एक कक्षा अधिकारी त्यांच्या अंडर काम करतात, ते तिथं साक्षीदार आहेत. बच्चू कडू साहेब गेले, त्यांनी त्यांना विचारलं बाबा तुम्ही असे पेपर म्हणजे रिपोर्ट जो आहे तो चुकीचा का पाठवला? मुळात जर त्यांनी साहेब जो आता काय कागद दाखवत आहेत ते का चुकीचा रिपोर्ट पाठवलेला नाही आहे. हे जे अशोक जाधव जे आहेत त्यांना 2005 साली ते गव्हर्नमेंट क्वार्टर्स अलॉट केलेली होती. त्यांना नोव्हेंबर 2010 साली मुख्यमंत्र्यांच्या 5% कोट्यातून त्यांना मीरा भाईंदर येथे घर मिळालेलं आहे. शासनाचा नियम आहे की जर आपण एखाद्या अधिकाऱ्याचं स्वतःचं घर असेल, लोकल टप्प्यात जर असेल, तर त्या अधिकाऱ्यानं ते तसं शासनाला कळवलं पाहिजे किंवा माझं घर आहे त्यामुळे मला क्वार्टर सोडतो मी. आणि ते 5%चं कोटा जेव्हा त्यांना घर अलॉट झालेलं होतं तेव्हा त्यांनी मान्य केलं होतं की मी जर मला हे अलॉट झालं तर मी क्वार्टर स्वतःहून सोडेन. त्यांना नोव्हेंबर 2010 रोजी त्या मुख्यमंत्री महोदयांच्या कोट्यातून त्यांना 5%चं घर मिळालेलं होतं. त्यांनी स्वतःहून कळवणं आवश्यक होतं. आज जर आपण पाहिलं तर 44 असे अधिकारी कर्मचारी आहेत दुसऱ्या आणि 2 आणि 3 गटामधले की ते आज वेटिंग लिस्टवर आहेत. त्यांचे स्वतःचे वैद्यकीय प्रॉब्लेम आहेत आणि ती वैद्यकीय समिती एक स्थापन केलेली आहे ज्याच्यामध्ये जे एक अधिकारी डॉक्टर देखील त्याच्यामध्ये सदस्य आहेत. त्यांनीच सांगितलेलं आहे की अशोक जाधवांच्या मिसेस जे आहे 1999 साली त्यांना ते हार्टचा जो काय प्रॉब्लेम आहे तो डिटेक्ट झालेला होता. त्यामुळे असं काही सिव्हिअर त्याच्यामध्ये काही नाही आहे. असा हॉस्पिटलचे जे डॉक्टर त्याचा रिपोर्ट आहे. आमचे जे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत सुमित मल्लिक साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली एक वैद्यकीय समिती आहे त्याच्यामध्ये जे डॉक्टर आहेत त्यांनी मान्य केलेलं आहे. तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्या अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला तो योग्य होता. यांचं असं म्हणणं आहे तो अयोग्य होता. मला त्यात शिरायचंच नाही, कारण योग्य असेल अयोग्य असेल, मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणताय यांनी मारहाण केली, हे म्हणतात मारहाण केली नाही. मला इथून सुरुवात करायची. निर्णय योग्य असेल अयोग्य असेल, पण ह्यांना एक लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, लोकनियुक्त सदस्य आहेत विधानसभेचे. मला सांगा अधिकाऱ्यांनी असं काहीतरी उत्तर दिल्याशिवाय ते भडकले का? मला एवढाच प्रश्न येतो. भडकावा लोकप्रतिनिधी आमदार आहेत ते काय एका अधिकाऱ्याची डील करत नाहीत ना, ते रोज अनेक अधिकाऱ्यांची डील करत असतील ग्रामीण भागापासून शहरापर्यंत. ते भडकले का? म्हणजे काहीतरी गावी त्यांनी बोललं असेल का हे अचानक भडकले? नाही, आम्ही आता माहिती घेतल्याने मी तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीनं सांगू शकतो की गावी त्यांच्याबद्दलचं जे काम आहे, त्यांचं जे कामाची पद्धत आहे, त्यांचं जे नेचर आहे ते पण अत्यंत सज्जन अधिकारी म्हणून मंत्रालयामध्ये फेमस आहे. कसली तक्रार नाही. आता जर आपण आमदार महोदयांसंदर्भात सांगत असाल तर आमदार महोदयांची 27वी घटना आहे. मंत्रालयातली ही 4थी घटना आहे. सुनील सोनी साहेब ज्यावेळी ते प्लॅनिंग सेक्रेटरी होते त्यांना या आमदार महोदयांनी 4 तास कोंडून ठेवलेलं होतं. तिथे 4 तास त्यांच्या चेंबरमध्ये एका सिनियर IAS ऑफिसर 27 अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना या प्रकारच्या घटना महाराष्ट्रातल्या आहेत. मंत्रालयातली ही 4थी घटना आहे. आमच्या मागच्या कालावधीमध्ये आरोग्य विभागातला एक क्लार्क होता, त्याला देखील त्यांनी मारलेलं होतं. पण तो चुकीच्या पद्धतीने होता की त्यावेळेस काय नंतर चौकशीमध्ये प्रूव्ह झालं की त्यानं काहीतरी पैसे मागितले वगैरे. आम्ही संघटनेच्या वतीने त्याला कुठेही प्रोटेक्ट केलेलं नाही आहे.
चुकीच्या माणसाला अशोक जाधवसाठी उभी नाही राहिली, त्या गावीसाठी उभी राहत. कधीही तुमची संघटनेकडे ते अशोक जाधव आलेले नाहीये, त्यांनी कधी त्याच्यासाठी अर्ज दिला आहे. मी तारीख देतो तुमच्या संघटनेला अर्ज दिलेल्याची. नाही ठीक आहे, तुम्ही तुमचं बोलणं पूर्ण करा, मी यांच्याकडे येतो. मी अशा पद्धतीनं म्हणजे ते अधिकारी जे आहेत गावी त्यांच्याकडून असं चुकीचं होणंच शक्य नाहीये. आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे. आमदार महोदय आतमध्ये गेले, आमदार महोदय आतमध्ये गेले, डायरेक्ट त्यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिव्यागाळ करायला सुरुवात केली की त्याच्या शिव्या ज्या आहेत आता मी तुमच्या टेलिव्हिजन समोर सांगू इच्छित नाही, त्याच्या स्टेटमेंटमध्ये देखील आलेलं आहे. आणि त्यांनी सरळ शिव्या घालायला सुरुवात केली की तू रिपोर्ट चुकीचा का पाठवला. त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की साहेब जी काय वस्तुस्थिती आहे ती मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणण्यासाठी फाईल पुटअप केली. शिवीगाळ केली, शिवीगाळ केली आणि त्यांना थप्पड मारली. खुर्चीवर बसलेले असताना त्याचा चष्मा खाली पडला. तिथली डायसवर जी त्यांनी बॉटल उचलली पाण्यानं भरलेली, मारू मारू का असं करून त्यांनी ती बॉटल टेबलवर आपटली आणि मी पुन्हा येतो तुझ्याकडे, तुझ्याला बघून घेऊन बोलून बाहेर निघून गेले. ते इथपर्यंतची घटना. बच्चूकडे तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. ते म्हणतात 27 वेळा तुम्ही असं केलेलं आहे, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना मारहाण केली आहे, कोंडलंय, काय काय केलेलं आहे. म्हणजे हा काय तुमच्या आंदोलनाचा मार्ग आहे का? नाही, कसं आहे ते म्हणतो ना, एक प्रचलित म्हण आहे, लातो के भूत बातों से नहीं मानते. काही असे अधिकारी आहे, म्हणजे ते कोणी असो, त्यांना लाथाच मारल्या पाहिजे, मारल्याच पाहिजे. हो, त्याशिवाय पर्यायच नाही. मी सांगतोय हे एवढे कधी कधी ते कोणी असो, तो अधिकारी असो, कर्मचारी असो, व्यापारी असो, तो लूटत असन, तो जर धरदिवडा. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आम्हाला. अफजल खान जर मारायलाच तुटला तर कोथळा बाहेर निघायचं, काय पूजा करायची किती झाली. और मी ज्या अकोल्यातल्या अधिकाऱ्याला मारलं ना, एक डॉक्टर मरण पावला. तो डॉक्टर मेल्यानंतर, डोंगरे नावाचा डॉक्टर, त्याची बायको ब्रेन हॅमरेजमध्ये गेली. त्याला 50,000 मागताय मेडिकल सर्टिफिकेट, याच्यासाठी, बिलसाठी. म्हणजे अधिकारी पैसे मागतात म्हणून तुम्ही त्यांना मारता? हां. पण ह्याच्यावर काही कायदेशीर उपाय नाही? कायदेशीर उपाय म्हणजे आता काय तुम्ही सांगा. कायदे तर एवढे चांगले आहे, काहीच होत नाही. कायदे नाही, हे कायद्याने काहीच होत नाही. कायदे पाळणारे बकऱ्या झाल्या ना कायदे. आता तुम्ही सांगा. पण हे तुम्ही प्रामाणिक, हे मला आवडलं, तुम्ही प्रामाणिकपणे सांगताय की लातो के भूत बातों से नाही मानते, म्हणजे लाथाच मारायला पाहिजे. कुठं जिथं सगळ्यांना नाही. चांगले अधिकारी असेल तर डोक्यावर घेऊन नाचू ना, आम्ही डोक्यावर घेऊन नाचतो ना. ते होकारार्थी मान हलवत आहेत, त्यांना तुमचं पट्टय. हे अपक्ष आमदार आहेत, तुम्ही शिवसेनेचे आमदार आहात, पण यांचं म्हणणं तुम्हाला पट्टय असं दिसतंय. मला बच्चूभाऊचं म्हणणं पटतंय, कारण त्यांना जो येणारा अनुभव आहे सार्वत्रिक अनुभव आहे. म्हणजे एखाद्या ग्रामीण भागातल्या तलाट्यापासनं तर सचिवांपर्यंत कामच करत नाही. जेव्हा आम्ही भेट देतो त्या ज्या पद्धतीची त्यांची वागण्याची पद्धत आहे, ॲटिट्यूड आहे, विचित्र पद्धतीचं आहे. म्हणजे हम करे सो कायदा, आम्ही सांगाल ते घडलं पाहिजे, या राज्याचे मालक आम्ही आहोत, अशा पद्धतीनं त्यांची वागण्याची पद्धत आहे. खरं म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला एकदा परीक्षा दिली की वयाच्या 60व्या वर्षापर्यंत कोणीही माझं काही वाकडं करू शकत नाही, अशा पद्धतीची भावना या राज्यामधल्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी मगरुरीने वागतात. या राज्यातले कर्मचारी मुजोर मस्तवाल झालेले आहेत आणि निश्चित स्वरूपामध्ये त्यांना धडा शिकवला पाहिजे. उत्तर द्या, तुम्ही कर्मचाऱ्यांचे नेते आहात. 2 आमदार म्हणतात, मग बच्चू कडून आपण बाजूला ठेवू, पण आज हेमंत पाटील पण म्हणतायत, विधानसभेमध्ये आणखी काही आमदारांनी असंच सांगितलं, कर्मचारी मुजोर झालेले आहेत आणि ते प्रतिसाद देत नाहीत. नाही, मी माननीय आमदार महोदयांचा अत्यंत आदर करतो. आदरपूर्वक मी इथं सांगू शकतो की मनुष्य प्रवृत्ती आहे. मी 100% तुमच्या अधिकारी तुम्ही म्हणत असाल आमचे जर खराब आहेत, तिथं चोर आहेत, अशा प्रकारचं तुम्ही बोलत असाल, ती सिस्टीम चालली कशामुळे चाललेली आहे? 10% चालली आहे. चालली कुठे? मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला पत्रकार म्हणून सांगतो, बहुसंख्य समाज नक्षलवादी बनत नाही आणि आगी लावत नाही म्हणून सिस्टीम टिकली आहे, नाहीतर सिस्टीम नाहीच आहे. बरोबर. मी तुम्हाला मला कर्मचाऱ्यांबद्दल आपुलकी आहे, प्रामाणिक कर्मचाऱ्यांबद्दल. पण कर्मचारी काम करत नाहीत, कर्मचारी पैसे खातात, कर्मचारी मुजोरपणे फायली ठेवतात. तिथे मंत्रालयाबाहेर म्हातारे लोक बसलेले असतात ज्यांच्या फायली हलत नाहीत. धनावडे साहेब, मला सांगा काय करायचं लोकांनी? यांनी तर मारलं, म्हणजे मी मारहाणीचं समर्थन करणार नाही, कारण कायद्याप्रमाणे ते योग्य नाही, पण काय करायचं? म्हातारी माणसं तिथे 60-60 वर्षाची ज्यांच्या फायली हलत नाही, त्यांनी काय करायचं? मला सांगा. मी सांगण्यात तोच प्रयत्न केला की प्रत्येक सिस्टीममध्ये 10-20% लोक आहेत. सिस्टीम कसली? सिस्टीम चढवली आपण सगळ्यांनी मिळून. आता आपण जर असं म्हटलं तर मग काय पुढे? नाहीच आहे सिस्टीम. म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतो, या देशातली जनता खूप शांत आहे. हे मला जबाबदारीची जाणीव, मी टेलिव्हिजन म्हणून बोलतोय, पण कायद्यामध्ये अडकवायचं, ह्याला तुम्ही तुरुंगात घातलं, सामान्य माणूस घाबरणार. बच्चू कडून तुरुंगात टाकतात, माझं काय होणार? आम्ही टाकलेलं नाही सर. नाही, म्हणजे जे काय तुरुंगात टाकलं, मला सांगा. ऍक्टचा पण गुन्हा तुम्ही सांगा. आम्ही अधिकाऱ्याकडे जात पाहून जातो का? हो, कोण कोणाची जात पाहिजे लक्षात घ्या. एवढा मोठा अधिकारी जर जातीवर शिवाय दिला असं म्हणत असेल तर काय, किती लबाडी बोलायची? मला सांगा. आपण एक गृहीत वादासाठी मान्य करू की बच्चू कडूंनी शिवीगाळ केली, ते भडकले,
मी हेही मान्य करतो की त्यांनी मारहाण केली, पण त्यांनी अॅट्रॉसिटी तर केलेली नाही ना. म्हणजे SC/ST अॅट्रॉसिटी ऍक्टचा गैरवापर यापेक्षा जास्त काय असू शकतो? तो आदिवासी अधिकारी असेल, मला नावही माहित नव्हतं, पण त्यांनी काय आदिवासी आहे म्हणून शिवीगाळ केलेली नाही, मग अॅट्रॉसिटी कशी लावली? नाही, अॅट्रॉसिटीचा तो वैयक्तिक माणसाचा भाग आहे. त्यांना वाटलं बाबा त्यांनी ज्या पद्धतीने त्यांना वागणूक दिली, अर्वाच्य भाषेमध्ये त्यांनी जे शिवीगाळ केली, म्हणून त्यांनी जी मागणी केली संघटनेकडे, त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं. मंत्रालयात कसे काय आंदोलन करताय? मंत्रालयाचा सहारा घेताय कर्मचारी, मंत्रालयात आंदोलन करतोय तुम्ही. हा कुठला कायदा? इथं कुठे कायदा केला? सामान्य माणूस बोमलला तर गुन्हे दाखल होतं, आणि हजारो अधिकारी शिव्या देऊन बच्चू कडूच्या कागदपत्र फाडून टाकू याच्यानंतर आले तर हा कायदा कुठे झालाय? मी एकटा आंदोलन उपोषणात बसले तर गुन्हे दाखल झाले असते हो, पण कर्मचाऱ्यांना हजारो कर्मचारी एकत्र येऊन 3 दिवस आंदोलन करायचंय. पण बच्चू कडू, तुम्हाला असं नाही वाटत का तुम्ही शांततामय मार्गाने हे करू शकत होतात का? तुमचा विश्वास ओढालाय नाही होत शांततामय मार्गाने. हेमंत पाटीलना पण मी आज प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला लोकप्रतिनिधी तुम्ही आज 3 वेळा निवडून आलात, म्हणजे 3 वेळा इलेक्शन जिंकणं केवढी कठीण गोष्ट आहे मला माहिती आहे. 3 वेळा तुम्ही निवडून आलात, तुम्ही धरणं धरायचं, तुम्ही तिथे बसायचं, तुम्ही मोर्चा काढायचा, हे सगळे मार्ग थकलेत असं तुम्हाला वाटतं? यांनी पोटभर जेवायचं, आम्ही उपोषण करायचं, हा कुठला कायदा आहे? हे पोटभर जेवत जाईल. अहो, उपोषणाला मी 11 दिवस होतो ना, अधिकारी पण आता येत नाही. तुम्ही चक्काच्या म्हणजे हे सगळे उपाय अगदी निरुपयोगी आहेत. तुम्ही जनसामान्याला विचारा, आम्ही नाही. जनसामान्य सांगन तुम्हाला. एक दिवस TV घेऊन तुम्ही जर तिथं गेले ना, तर रांगेत उभे असणारे यांना मंत्रालयात भेटायसाठी 4 घंटे रांग लावावं लागतं. 2 नंतर सामान्य माणूस अंदर जावं लागते. हेमंत पाटील, तुमचं काय म्हणणं आहे? माझं मत असं आहे की जे काही कायदे आहेत आता ते पूर्णपणे कर्मचाऱ्यांचे संरक्षण करणारे असे कायदे आहेत. म्हणजे यांची बदली जर झाली तर सामान बांधून न्यायसाठी बांधाबांध भत्ता आहे यांना, महिन्याला पगार आहे, राहायला क्वार्टर आहे, शनिवार रविवार सुट्टी आहे, हाताखाली नोकर चाकर आहेत, सगळी यंत्रणा उपलब्ध आहे. चेक यांच्या सहीने चेक निघतात आणि जबाबदारी काहीच नाही यांच्यावरती. जे अकाउंटेबिलिटी पाहिजे, जबाबदारी नाही, कुठलीच अकाउंटेबिलिटी नाही करून पगार उत्तर द्या. एक मिनिट धनावडे साहेब, मी सांगतो, माझ्या आता ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये मी फिरतो. 7वी 8वी 9वीच्या पोराला जर CAT कॅटचं जर स्पेलिंग येत नसतील आणि मास्तर लोक जर 50-50 हजार जर पगार उचलत असतील, त्याची जबाबदारी कोणाची? आमची आहे का त्याच्या मायबापांची जबाबदारी? याचं मूल्यमापन करणार आहात की नाही आपण? जिल्हा परिषद शाळेतला शिक्षक त्या शाळेत त्याचा पोरगं ठेवत नाही, त्यांचे पोरं इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात. धनावडे साहेब, मारणं चूक आहे आपण मगासपासून म्हणतो, पण तरी सुद्धा या तक्रारींची दखल नको का घ्यायला? तुमचं मंत्रालय अख्खं खाली उतरलं, म्हणजे कामासाठी एवढी तत्परता मंत्रालयात क्वचितच दिसते, पण खाली काम बंद केलं त्यांनी. 2 दिवस, दुसऱ्या दिवशी खाली होते, नंतर स्थगित केलं. पण 2 दिवस तुमच्या संघटनेने एवढी तत्परता दाखवली. आपल्या कर्मचाऱ्यांनी पैसे खाऊ नयेत, आपल्या कर्मचाऱ्यांनी काम करावं, आपल्या कर्मचाऱ्यांनी उत्तरदायी असावं म्हणून संघटना का काम करते ना काम. आता पगारात भागवा अभियान संघटनेवतीनंच चाललेलं आहे ना. पगारात भागवा म्हणजे पगारात भागवा जे आमच्या महासंघाच्या वतीने चालू आहे. भ्रष्टाचार करू नका, हे संघटना चालू होते स्वतःचं काम. स्वतःचं काम पोतिरा मारल्यासारखं आहे ना, भिंत वेगळी करायची, पोतिरा मारायचं काम केलं तेवढे. ठीक आहे, त्यांना पूर्ण करू द्या. सांगा. नाही, आता आमदार जर महोदय जर म्हणणार असतील की कायदे चुकीचे आहेत, कायदे म्हणजे आउटडेटेड झालेले आहेत, कायदे बनवणारे कोण आहेत? आमदार महोदयांना ते अधिकार आहेत ना. कायदे बनवणारे सभागृहामध्येच कायदे बनवले जातात ना, अंमलबजावणी करणारी फक्त प्रशासन यंत्रणा. हे बरोबर आहे, करावी ना त्यांनी. कायदे तुम्हीच बनवता. तुम्ही एखाद्याला मारलं म्हणजे त्या कायद्यांचाच अपमान आहे साहेब. आता सेवा हमी कायदा आहे, RTI आहे, आमदार महोदयांना स्पेशल प्रिव्हिलेज आहे की तुम्ही अनेक त्यांच्याकडे आयुध आहेत की त्याच्या माध्यमातून त्यांनी प्रश्न उपस्थित करावे. कायद्याच्या चौकटीत राहणार वागतं का विचारा ना तुम्ही. का आमदाराच्या पत्राला 7व्या दिवशी पत्र दिलं पाहिजे, अंतिम पत्र दिलं पाहिजे? महाराष्ट्रातल्या 288 आमदाराला नाही, मंत्र्याला विचारा यांचे पत्र जाते काय तर. नाही, आपण ते विचारणं तुमचं काय म्हणणं आहे विधानसभेत मांडा प्रत्यक्ष. अरे हाय त्या कायद्याची अंमलबजावणी कुठं करतं हे लोक? कुठं करतंय? आम्हाला पत्र तरी भेटतं का? अंमलबजावणी होत नाही. हे लोकांच्या मनात बघा, मी तुम्हाला सांगतो, मला खूप धोकादायक कसं 1995 आपण म्हणतोय यांनी केलेलं चूक आहे, मारणं चूक आहे असं आपण म्हणतोय. मारलंच नाही हो, मी मारलं नाही असं ते म्हणतायत, पण लोकांचा त्यांना पाठिंबा आहे. मी तुम्हाला सांगतो, लोक म्हणतात या मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांना मारलं, हे बरंच केलं. मी तुम्हाला ही जनभावना सांगतो.
कायदेशीरदृष्ट्या हे चूक असेल, ही जनभावना काय आहे धनावडे साहेब, याचं उत्तर द्या. नाही, आता हे कसं आहे, वैचारिक लेवल आपली जी आहे किंवा जे संस्कार आहेत त्याच्यातून होऊ शकतं. मंत्रालय अधिकारी कर्मचाऱ्यांना मारलं म्हणून अशी लोकभावना असं काही नाहीये. कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्याला, कुठल्या संघटित पत्रकाराला जरी मारलं तरी लोकांना वाटतं तरी बरंच चांगलं झालं. ते ही वृत्ती आहे की सरकारी अधिकाऱ्याला लोकांना कुणालाही मारलं तरी बरं वाटतं. ती वेगळी आहे वृत्ती आहे ती. किंवा एका कम्फर्ट झोनमध्ये असलेल्या कर्मचाऱ्याबद्दल एक रोष असतोच तो मनामध्ये. त्याच्याबरोबर 100% जर लोक तुम्ही चुकीचे आहेत, चुकीचं काम करतायत, पैसे घेतायत, काम चुकार असं जर म्हणणार असेल 100% असं कोणीच नाही म्हणत, पण सरकारी कर्मचाऱ्यांचा एक मोठा भाग. नाही साहेब, आता बोलता आपण म्हटलं सिस्टीम नाहीयेच, सिस्टीमच अस्तित्वात नाही, आपण असं बोलतो. सिस्टीम आपण चालवतोय. मी विश्वंभर चौधरींकडे जाणार आहे, माझ्यासोबत RTI कार्यकर्ते विजय कुर्ले सुद्धा आहेत, त्यांचा अनुभव आपण ऐकूया. विश्वंभर चौधरी फारच अनुभवी आहेत, गांधीवादी आहेत, त्यामुळे त्यांनी असा प्रकार कधीही केलेला नाही. ते उपोषणं करतात, अगदी खूप बांधिलकीने आंदोलनं करतात. पण विश्वंभर चौधरी, मला हिंसेचं समर्थन नाही करायचं, पण आज लोकभावना मला दिसते बच्चू कडूंच्या बाजूनी आहे. याचं कारण काय आहे? निखिलजी, पहिल्यांदा आता तिथे असा वाद आहे निर्माण झालेला की मारलं की नाही मारलं. मला असं वाटतं की जर मारलं असेल तर ते निषेधार्ह आहे. इव्हन शिवीगाळ करणं सुद्धा काही योग्य नाही. त्यामुळे ते बच्चू भाऊंनी तसं केलं असेल तर मी काही त्यांचं समर्थन करणार नाही. पण जो या निमित्ताने प्रश्न उपस्थित झाला तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याबाबत मी दोन्ही आमदार आत्ता जे बोलले त्यांच्याशी मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून पूर्ण सहमत आहे की नोकरशाहीवर कुठलंही नियंत्रण आज मला शासन व्यवस्थेचं दिसत नाही आहे. मला अगदी मागच्या आठवड्यात एका सचिव दर्जाच्या महिलेचा उद्धटपणाचा मला स्वतःला अनुभव आला. अर्थात मी फक्त शाब्दिक निषेध करू शकतो, त्यावर मी काही करू शकत नाही. आश्चर्य वाटेल निखिलजी आपल्याला, माझ्या स्वतःच्या राहत्या बिल्डिंगचा एक वाद पुण्यात झाला होता आणि बिल्डरच्या बाजूनी निर्णय दिला होता आणि त्या आम्ही जेव्हा तक्रार घेऊन सोसायटीतले लोक गेलो तेव्हा आम्हाला अधिकारी म्हणले की तुम्ही कोर्टात जा सरळ. म्हणजे महापालिकेचा अधिकारी स्वतः ते हे करून करणार काम आणि लोकांना सांगणार की तुम्ही कोर्टात जा. आणि हे अधिकारी आत्ता चक्क मुख्यमंत्री कार्यालयात आहेत. म्हणजे मला आश्चर्य वाटलं जेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांची निवड केली तेव्हा मला खरोखरच धक्का बसला की अशा प्रकारचे संवेदनशील अधिकारी जर मुख्यमंत्री कार्यालयात असतील तर खरं म्हणजे लोकांनी आता अपेक्षा काय ठेवायची असं मला तेव्हाही तो प्रश्न निर्माण झाला होता. आता बच्चू कडू यांनी आणि दुसऱ्या आमदार महोदयांनी तो अधोरेखित केला असं मला वाटतं. मंत्रालयाचं आता धनावडे साहेब सांगत होते त्यांची संघटना मोठ्या जोमाने उतरली. अहो, हे राज्य लोकांचं आहे आणि तुम्ही लोकांचे नोकर आहात. तुम्ही लोकांचे पगार घेता, कर भरतात लोक, मग तुम्हाला पगार मिळतो. मला सांगा धनावडे साहेब, किती वेळा तुमची संघटना खाली उतरली हे सांगायला की जे माणसं 2 पर्यंत, मी स्वतः रांगेत जातो मंत्रालयात, 2 वाजता नंतर प्रवेश मिळतो आणि उन्हात उभं राहावं लागतं. धनावडे साहेब, कधी हे खालचे लोक दिसले का की ते रांगेत का उभे आहेत, आम्ही त्यांना 24 तास भेटू असं कधी तुमच्या अधिकारी संघटनेने कळवलं का शासनाला? काय दुःख आहेत लोकांची तुम्हाला माहिती आहेत का? ती रांगेत जी माणसं उभी आहेत त्यांची दुःख यांना कोणालाही माहिती नाही. त्याचं कारण यांच्या संवेदना, आमची संघटना, आमचे लाभ, आमच्या सुट्ट्या याच्याशिवाय पुढेच जात नाही. ही वस्तुस्थिती आहे. IAS IPS अधिकाऱ्यांवर आज नियंत्रण आहे की नाही कोणाची इतकी वाईट परिस्थिती. मला परवा एका सचिवांचा अनुभव आला एका मॅडमचा की ज्या पद्धतीने त्या बोलत होत्या मला असं वाटलं की राज्य कोणाचे, नोकरांचं राज्य काय आहे. म्हणजे मालक ते नोकर झाले, ते यांच्या दारात उभे आहेत, दुपारी 2 पर्यंत उन्हात उभे आहेत आणि हे AC मध्ये बसून त्यांच्या फायली रिजेक्ट करतायत, वाटेल तसे शेरे मारतायत आणि त्यांना वाटेल तशी वागणूक देत आहेत. निखिलजी, मला पहिल्यापासून हा प्रश्न आहे, तो आता खरं बच्चू कडू यांनी जर हातात घेतला तर मी त्यांच्याबरोबर आंदोलनात उतरील. अर्थात आंदोलन शांततेनंच व्हावं अशी माझी अट असणार. पण जर त्यांनी हा प्रश्न हातात घेतला की आमच्या नोकरांच्या दारावर IAS IPS अधिकाऱ्यांच्या भेटण्याची वेळ अमुक ते, तर मग ही पार्टी काय आहे? आम्ही जर मालक आहोत तर देशात असा, जगात असा कोणता देश आहे जिथे मालक नोकराची अपॉइंटमेंट घेऊन भेटायला जातो? उद्या जर घरच्या काम करणाऱ्या बाईंनी सांगितलं त्याच्या घरच्या मालकीणीला की हो बाई, काय माझी तक्रार इथे उद्या 9 ते 10 मला बोला, त्यानंतर तर हे आपण ती बाई ठेवू का आपण नोकरीवर घरी? तेव्हा नोकरशाही ही प्रचंड आणि एक प्रकारे उद्दामपणा त्यांच्यात आलेला आहे. ते कधीही जनतेच्या बाजूने आंदोलन, त्यांना जर आत्ता जनतेची सहानुभूती पाहिजे असेल, ही सार्वत्रिक भावना आहे का? लोकांना वाटतं बरं की अधिकाऱ्यांना मारल्यावर वाटायला नाही पाहिजे. मी पण हिंसेचा निश्चितपणे मी हिंसेच्या बाजूने नाही, मी त्याचा निषेध करतो. परंतु जी काही लोकभावना तयार झाली की तुम्ही जी शपथ घेता जे IAS IPS होताना किंवा वरिष्ठ अधिकारी होताना, ती शपथ तुम्ही कोणती पाळता मला सांगा ना. तुमची कमिटमेंट कोणासाठी आहे? तुमची कमिटमेंट जनतेसाठी, तुमची सरकारसाठी आहे, तुमची मंत्र्यांसाठी आहे. मंत्र्यांच्या बाजूने तुम्ही बिनधास्त निर्णय देतात, त्यांचे लाभ तुम्ही घेता, तुमच्या बदल्या त्यांच्या हातात आहेत म्हणून तुम्ही घाबरता. तर ही कोणती लोकशाही आहे? मार्क ट्वेनचं फार एक छान वाक्य आहे. तो असं म्हणतो की लॉयल्टी विथ नेशन ऑलवेज आणि लॉयल्टी विथ गव्हर्नमेंट ओनली व्हेन इट डिझर्व्स.
ओनली व्हेन इट डिझर्व्स असे म्हणणारे किती सुनील केंद्रेकर आहेत मला सांगा यांच्यामध्ये. राज्य सरकारकडे आज जर IAS IPS लोकांचं आपण घेऊन बसलो यादी, तर 15 ते 20 अधिकाऱ्यांच्यावर प्रामाणिक अधिकाऱ्यांची यादी नाही. मंत्रालयात बसून लोकांचे पैसे सर्रासपणे घेतले जातात. ही जेव्हा वातावरण आहे तेव्हा ही संघटना काय करते, महासंघ हा काय करतो कर्मचाऱ्यांचा. कधी कर्मचाऱ्यांच्या महासंघांनी नोंद घेतली गायची की माणसं कशी उभी राहतात उन्हामध्ये आणि कशी किती वेळ यांच्या कॉरिडॉरमध्ये उभे राहतात, अक्षरशः छितू केल्यासारखं, लोकांना भिकारी असल्यासारखं. मला स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणून अनुभव येतात की अधिकारी इतके उद्दाम आहेत की कळवत सुद्धा नाही ते नेमके कधी भेटणार आहेत. तेव्हा हे जर असं असेल तर राज्यात हे होत राहील. याचा अर्थ हिंसा व्हावी का, तर अजिबात होऊ नये. बच्चू भाऊनी सुद्धा शांततेच्या मार्गाने जावं, आम्ही सगळे त्यांच्याबरोबर राहू. मंत्रालय सुधारायचा जर कोणी उपक्रम हाती घेत असला तर पहिला त्याचा सैनिक म्हणून मी त्यांना जॉईन व्हायला तयार आहे, एवढंच मी आता सांगतो. विश्वंभरजी, आपण त्याकडे येऊया, पण तुम्ही जरा उत्तर द्या. धनावडे साहेब हे जे म्हणतायत की तुम्ही लोकांच्या बाजूचे नाहीच आहात, तुम्ही जनतेच्या पैशातून टॅक्समधून तुम्हाला पगार मिळतो. म्हणजे मला मुंबईचे पोलीस आयुक्त माहिती आहेत की ज्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही जनतेचे सेवक आहात, ते माझ्यावरच भडकले होते की तुम्ही आम्हाला पब्लिक सर्वंट का म्हणता म्हणून. सगळे सरकारी कर्मचारी हे पब्लिक सर्वंट आहेत, पण ते पब्लिकशी विनम्रतेने वागत नाहीत, सौजन्याने वागत नाहीत. ही सार्वत्रिक तक्रार आहे. नाही, आम्ही आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो इथं की आम्ही अगोदरपासूनच मान्य केलेले की आम्ही लोकसेवक आहोत, लोकांच्या सेवेसाठीच आहोत, लोकांचे नोकर आहोत, हे आम्हाला ऍक्सेप्टेड आहे. जेव्हा आम्ही सरकारी वागत नाहीत ना मंत्रालयातले बहुसंख्य कर्मचारी. 15-20% सोडून द्या, जे चांगले असतील, प्रामाणिक असतील, बाकी वागत नाही. 15-20% लोक खराब आहेत मी म्हणेन साहेब. 15-20% झाली असती. बघा ते असतात. हेमंत पाटील, तुमचं काय म्हणणं आहे? खरं म्हणजे कर्मचाऱ्यांची अशी भावना झालेली आहे की आमचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही, अशा पद्धतीची भावना झाली. मंत्रालयात तर मी चर्चा ऐकल्या कर्मचाऱ्यांच्या की काय करणार आहेत, करून करून 6व्या मजल्यावरून 4थ्या मजल्यावर पाठवतील, 4थ्या मजल्यावरून 3ऱ्या मजल्यावर पाठवतील. दुपारी 2 वाजता लोक उन्हात ताटकळत येतात यांच्याकडे, तोपर्यंत जवळपास 3-3:30 वाजलेले असतात. यांचं घरी जायचं, डबा बांध, लिपस्टिक लावणं, लाली लावणं, याच्यामध्ये सगळ्या अर्ध्या महिला कर्मचारी गुंतलेले असतात. लोक तुम्हाला सांगतो 4-4, 8-8 दिवस त्या आमदार निवासला एका 10x10च्या रूममध्ये 50-50 लोक वरंड्यामध्ये पडलेले असतात. अतिशय केविलवाणी आणि दुर्दैवी परिस्थिती इथं तुम्हाला सांगतो सामान्य जनतेवर आलेली आहे. आणि खरंच ही जी प्रशासकीय यंत्रणा आहे हिच्यामध्ये एवढा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. सचिव लेवलचे काही जर अधिकारी आणि जर त्यांच्या जर मालमत्ता जर आपण तपासल्या, त्यांच्या नातेवाईकांच्या जर मालमत्ता तपासल्या, तर सगळ्यात भ्रष्टाचार, देश लुटण्याचं काम या इथल्या प्रशासकीय यंत्रणेने केलेलं आहे, या IPS IAS अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. सर्वांना मी दोष देत नाही. माझ्या पाहण्यामध्ये 5-10% इमानदार प्रामाणिक लोक आहेत, परंतु इथं मुंबईमध्ये 50-50, 30-30 कोटी रुपयाचा फ्लॅट असलेले अधिकारी मी बघितलेले आहेत. त्यांच्याकडे 1-1, 2-2 कोटी रुपयाच्या गाड्या आहेत, बेनामी मालमत्ता आहेत, परदेशामध्ये गुंतवणूक करतायत. कुठल्या प्रकारचं राज्य चाललेलं आहे? उत्तर द्यायला पाहिजे तुम्ही, कारण हे खरंच आहे. हे रोज अनुभवतायत लोक की आम्ही राजकारण्यांना प्रश्न विचारू शकतो, त्यांना 5 वर्षांनी निवडणुका लढायच्या असतात, पण अधिकाऱ्यांना म्हणजे अधिकाऱ्यांचे असे फ्लॅट्स आहेत. मी तुम्हाला सांगतो, सरकारी कर्मचारी जर घेतले त्यांची सुद्धा अशी संपत्ती अनेक आहेत. नव्या मुंबईत जाऊन पहा, वसई विरारला जाऊन पहा, एकेका अधिकाऱ्याचे 2-2, 3-3 फ्लॅट्स आहेत. रात्री जर आपण मंत्रालय परिसरातले किंवा दादर भागातले किंवा कुठे जर बार बघितले तर बारमध्ये कोण कुणाबरोबर असतं, तिथे तुम्हाला सरकारी कर्मचारी कुणाबरोबर असतात, कंत्राटदार कुणाबरोबर असतात हे दिसेल. धनावडे साहेब, याच्यावर काही उपाय नको का? नाही, मी मगाशीच सांगितलं की कायद्यामध्ये दुरुस्ती करायची असेल, कायदे बनवायचे असतील तर आमदार महोदयांना ते अधिकार आहेत, त्यांनी करावं. चालत नाही. आमदार काय कायद्याने कायदे आहेतच ना. धनावडे साहेब, कायद्यानं चालत नाही. काय देता याच्यावर चालत नाही म्हणजे काय देता याच्यावर चालतं, कायद्यानं चालत. बोला. मला वागळे साहेब थोडंसं बोलायचं आहे. कायदे आपण खूप चांगले बनवलेले आहेत. आता माझ्याकडे पुस्तक आहे, भारतीय दंड संहिता 1860चा कायदा अजूनपर्यंत आम्ही वापरत आहोत. याच्यात प्रकरण काय, 10 रुपयाच्या किमतीच्या जनावराला ठार मारून विकलांग करून आगळीक करणे. 10 रुपयाला जनावर आहे का कुठलं तरी? हे बदलण्याची गरज आहे की नाही? आजचं माझं उदाहरण सांगतो. आज 31 मार्च, माझ्याकडे दिवाकरराव ते पालकमंत्री आहेत, त्यांच्याबरोबर त्यांच्या गळी उतरून मी विविध कामांसाठी 4 कोटी रुपये आणले. माझा जिल्हाधिकारी, माझे डीन यांनी ते पैसे परत पाठवले. इथं आम्ही खेटे घालतो त्या 1-1 रुपया आणण्यासाठी, मतदारसंघाचा विकास व्हावा, 4 पैसे तिथं सामान्याच्या कामाला यावेत म्हणून, आणि हे लोक पैसे वापरत नाहीत, परत पाठवून देतात. याला जबाबदार कोण आहे? त्यांना काहीतरी सजा झाली पाहिजे की नाही?
कुठल्याच प्रकारची यंत्रणा तुम्हाला सांगतो शासनामध्ये अशा पद्धतीची नाही. त्याच्यामुळे हे लोक मोठ्या प्रमाणात मस्तवाल झाले. ठीक आहे, आपण सर्व प्रश्नांची उत्तरं धनावडे साहेबांना विचारण्यात काय अर्थ नाही आहे, कारण ते देऊही शकणार नाही. ते एका सिस्टीमचा भाग आहेत. मी जाणार आहे विजय कुर्ले यांच्याकडे. विजय कुर्ले, तुम्ही RTI कार्यकर्ते आहात, तुमचा काय अनुभव आहे सरकारी कर्मचाऱ्यांबाबत? निखिलजी, तुम्ही या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत सांगतानाच बोललात की मारहाणीचं काही समर्थन मी करणार नाही. मी तसं करणार नाही, आणखी इतरही कुठले पाहुण्यांना करणं ते अपेक्षित नाही आहे. पण हे कधी, जर आपल्या राज्यात कायद्याचं राज्य असेल तर. जर कायद्याचं राज्यच नसेल तर मग यांच्यासमोर आपण मरायचं आणि यांनी मात्र आपल्या सरणावर त्यांच्या भाकऱ्या बाजून घेऊन आपली स्वतःची घरं भरायची, हे मुळीच अपेक्षित नाही. आणि जर तसं होत असेल तर ते खरं शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र नाही असं म्हणायला हवं. आता कालचा जो काय प्रकार झाला हा मी केवळ त्या एका मुद्द्यापुरता मर्यादित बोलणार नाही, पण एकूण जर जनभावना आपण जर लक्षात घेतली या पर्टिक्युलर प्रकरणामध्ये, तर बच्चू भाऊंनी जे काय तिथे केलं की नाही याचा तर सगळं ते कोर्टामध्ये न्यायालयामध्ये ते सगळं ठरेल. पण जनभावना हीच आहे की खरं नुसती मारहाण कशाला, हे यांचा खरं तर एक हात किंवा पायच काढून ठेवायला पाहिजे अशी अक्षरशः जनभावना लोकांमध्ये आहे. ही का जनभावना झाली? कारण का अख्ख्या राज्यभर या अधिकाऱ्यांनी जो काय हैदोस घातलेला आहे. कारण काय, आता हे तर उघड म्हणतात कुठलाही कायदा पाळायचा नाही, कुठलंही ध्येय धोरण पाळायचं नाही, शासकीय धोरण पाळायचं नाही, नियम पाळायचं नाही. यांना जसं वाटेल त्या पद्धतीनं त्या खुर्चीत बसून निर्णय घ्यायचे, स्वतःचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून खुर्चीत निर्णय घ्यायचे. आणि कोणी विचारलं रे साहेब कायदा नाही, चुकीचं नाही, कायद्यात बसत नाही, हे अगदी उद्दामपणे दिवसा ढोळ्या लोकांना सांगायला लागलेत की कायदा आम्हाला शिकवू नका, कायदा तुमच्या तुकडे ठेवा. आणि अशामुळं आज जवळजवळ 90% पेक्षा जास्त प्रकरणं आज न्यायालयात जात आहेत. 90% पेक्षा जास्त प्रकरणं न्यायालयात जातात. आज न्यायालयात जाणारी प्रत्येक प्रकरण आपण जर तपासली की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन एक रिस्पॉन्डंट म्हणून आहे आणि या प्रकरणाचं जर आपण ऑडिट केलं आणि जो कोणी अधिकारी शासकीय धोरण असताना किंवा कायदा असताना किंवा नियम असताना तो डावलून एखादा निर्णय घेतलाय आणि त्याच्यामुळं शासनावर नामुष्की होऊन त्या नागरिकाला न्यायालयात जावं लागलंय, याचं ऑडिट झालं आणि ऑडिट नंतर जर कळलं की हा या अधिकाऱ्यानं चुकीचा निर्णय घेतल्यामुळं या नागरिकाला न्यायालयात जावं लागलंय, त्या अधिकाऱ्यावर भारतीय दंडविधानाच्या प्रकरण 9 आणि प्रकरण 10 प्रकरण 11 अंतर्गत कारवाई व्हायला पाहिजे. हे सगळं ब्रिटिशांच्या काळात होत होतं. मी माझ्या आजोबांच्या कुशीत बसून आजोबांकडून मी काही त्यांच्या कहाण्या ऐकलेल्या आहेत. माझ्या आजोबांच्या पत्राला 2 दिवस पत्राला उत्तर द्यायला 2 दिवस उशीर झाला म्हणून त्यावेळेला आमच्या राजापूर मामलेदार कचेरीतल्या एका लिपिकाला निलंबित व्हावं लागलं होतं. इथं 2 काय 3 पिढ्या जरी एका प्रकरणामध्ये फेऱ्या मारल्या तरी त्यांच्या टेबलावर काही वजन ठेवल्याशिवाय कामं होत नाहीत. आणि अशा प्रकारे जर कायद्याचं राज्यच अस्तित्वात नसेल तर काय अपेक्षा ठेवायची आपण या अधिकाऱ्यांकडून? त्यांना गांधींचा मार्ग सोयीस्करपणे फक्त स्वतःचा बचाव करण्यासाठी वापरण्यात आलेला आहे. विजय कुर्ले, तुमची बाजू पोचलेली आहे. धनावडे साहेब, तुम्हाला काय उत्तर द्यायचं आहे? बघा, सगळ्यांचं म्हणणं एक आहे, हेच आहे. का अधिकारी असे वागतात? कर्मचारी त्यांना एकदा सरकारी नोकरी लागल्यावर आपल्याला कोणी हात लावू शकत नाही. आता तर राजकारणाने गुंडाळून ठेवतात, आमदार खासदारांनी विचारत नाही, मंत्र्यांनाही विचारत नाहीत. मग काय करायचं अशा परिस्थितीत? आता एकंदरीत जर चर्चेचा कल जर पाहिला तर एक पूर्णपणे तर आपण टार्गेट करताय अधिकारी कर्मचाऱ्यांना. नाही, ही जनभावना आहे. माझं हे काम आहे. मान्य, मी हे तुम्हाला आधीच सांगितलं. बच्चू कडू म्हणतात मारहाण झाली नाही. मारलं असेल तर आम्ही काही समर्थन नाही करणार, पण हा प्रसंग का निर्माण झाला? तुम्ही म्हणताय त्यांनी किती 23 वेळा 24 वेळा किती वेळा 27 वेळा क्लिप आहे, 27 वेळा मारण्याची पाळी काय येते? मी तुम्हाला खरंच सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, सरकारी अधिकारी म्हणजे विस्थापितांना त्यांचं कॉम्पन्सेशन मिळत नाही. तुम्ही बघा, कॉम्पन्सेशनचे चेक सुद्धा वेळेवर जात नाही. गरीबाला अक्षरशः त्याची परवड होते. कोर्टात जायचं तर खर्च कोणाचा होतो? सरकारी अधिकाऱ्यांचा होत नाही, कारण सरकार त्यांना पैसे देतं. खर्च त्याच गरीब माणसाचा होतो. असं का होतंय? म्हणजे ही जनभावना आहे. 27 वेळा त्यांनी मारलं असेल तर आपण हाही विचार करायला नको का? 3 वेळा निवडून येणारा आमदार आहे, 27 वेळा हे करण्याची पाळी त्याच्यावर का आली? आता त्यांनीच आत्मपरीक्षण करणं खरं गरजेचं आहे. तुम्ही मला सांगा, 288 आमदारांपैकी इतर कुणी असं काय केलेलं कधी आठवतंय का? एकच आमदार पुन्हा 27 वेळा असं का घटना घडतात? मी तुम्हाला एक क्लिप दाखवेन की अकोल्यातल्या डॉक्टरांना त्यांनी जे मारलेलं आहे. तुम्हाला जर आता जर वेळ असेल मी दाखवू शकतो की ज्या पद्धतीने त्यांनी मारहाण केलेली आहे, ज्या पद्धतीने त्यांच्या आरवच्या भाषेमध्ये बोलतायत
की मी कापेन तुला, कापला असता वगैरे, अशी जी भाषा आहे ही कुठली भाषा आहे? ही बरोबर नाही ना. नाही, भाषा म्हणजे तुम्ही आमचं मारणं दिसतंय आणि तुम्ही त्याला 50,000 रुपये खातं देत आले डॉक्टर मेल्यानंतर. अहो साहेब, तुमच्याकडे सेवा हमी कायदा आहे, RTI आहे, तुम्ही स्वतः आमदार आहात, इतकी आयुध तुमच्या हातामध्ये आहे. माननीय मुख्यमंत्री वरती बसलेले, चीफ सेक्रेटरी आमचे जे प्रशासनाचे प्रमुख आहेत, त्यांचे कोणतरी जिल्हाधिकारी भानगडीसाठी आम्ही कागद काढा आयुध वापरायची नाहीत, आपण कुठेतरी अशी राडाबाजी करायची आणि पुन्हा समर्थन करायचं हे योग्यच नाही ना. मला याच मुद्द्याकडे यायचं आहे. आपण ब्रेक नंतर याच्यावरच चर्चा करूया. ते जे म्हणतात सेवा कायदा आहे, RTI आहे, ते तुम्ही का वापरत नाही, त्यांचा काही उपयोग होत नाही असं तुमचं मत आहे का? यावर आपण चर्चा करूया ब्रेक नंतर. 1 मिनिट थांबा, ब्रेक नंतर ही चर्चा करूया. आणि आपला पोल बघा, सरकारी कर्मचाऱ्यांचा आडमुठेपणा असह्य झाला आहे का लोकांना, हा आपला आजचा प्रश्न आहे. बघा 78% लोक म्हणतात होय असह्य झालाय. म्हणजे बच्चू कडूंनी मारहाण केली असेल तर त्याचं समर्थन न करता सुद्धा आज लोक हे म्हणतात 78%. याचा अर्थ असा आहे की सरकारी कर्मचाऱ्यांचं वागणं जे आहे ते लोकांना पसंत नाही आहे. असं का होत आहे, उपाय काय, यावर चर्चा करूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर मी अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतोय आणि जे मगासपासून रामचंद्र धनावडे मांडतायत. धनावडे साहेब, तुम्ही मगासपासून मुद्दा मांडताय की सेवा कायदा आहे, RTI कायदा आहे, याचा वापर आमदारांनी करून घ्यावा. तुम्हाला असं म्हणायचं दिसतंय की जे लोकप्रतिनिधी आहेत ते या कायद्यांचा वापर न करता घाईघाईने वैयक्तिक कामासाठी येतात. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, मी आता जसं सांगितलं की मान्य आमदार महोदयांना स्वतःचा प्रिव्हिलेज आहे की त्यांच्याकडे भरपूर आयुध आहेत की त्याचा त्यांनी वापर करावा. त्या व्यतिरिक्त आता मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सरकार आल्या नवीन सरकार आल्या सेवा हमी कायदा आणला. एप्रिल 2015ला जो सेवा हमी कायदा आलेला आहे, त्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक म्हटलेलं आहे की एका अधिकाऱ्यानं त्याच्याकडे आलेली फाईल किती दिवसामध्ये निर्णय घेतला पाहिजे हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे. किती दिवसात घेतला पाहिजे? 7 दिवसाच्या वर फाईल ठेवला पाहिजे. 7 दिवसाच्या वर त्याच्याकडे फाईल राहता कामाची नाही. हा सेवा हमी कायदा. पण ते फाईल म्हणजे एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जाईल, निर्णय होतो का 7 दिवसात? महाराष्ट्र उपसचिव म्हणून असताना साहेब, ती जी फाईल माझ्याकडे आहे ती मी 7 दिवसाच्या वर ठेवू शकत नाही. भ्रष्टाचार होतो कुठे? 2-2 महिने फाईल ठेवायची, महिना म्हणजे येणाऱ्या माणसाची वाट बघायची किंवा समोरचा माणूस स्वतःहून द्यायला असेल. पण आता तुम्हाला असं वाटतं 7 दिवसात फाईलवर निर्णय होतो? झालाच पाहिजे. कायदा आहे सर, मुख्यमंत्री महोदयांनी कायदा सेवा आम्ही कायदा असेल, कायदा आपल्याकडे काय पाळलाच जातो असं नाही. आपण या दोघांना हे लोकप्रतिनिधी आहेत. हेमंत पाटील, मला तुम्हाला विचारायचं आहे, 7 दिवसात निर्णय होतो का? 7 दिवसाचा कायदा या शासनाने केला तर 7 दिवसाच्या आत हे काय करतात, त्याच्यामध्ये अशी एक मेक मारून ठेवतात की 7 दिवसानंतर ती फाईल पुढे जाते, परंतु त्याचं कामच होत नाही. तर या पद्धतीचं कामकाज म्हणजे काहीतरी लिहून ठेवायचं, असं उलटं सुलटं लिहून ठेवायचं किंवा बारीक अशी त्रुटी काढून ठेवायची की ते काम 100% झालंच नाही पाहिजे. अशा पद्धतीने ते कागद फिरत राहिले पाहिजे. ही यंत्रणा इथल्या अधिकाऱ्यांनी उभा केली. ते असेल चुकीच्या पद्धतीने मांडलं गेलं. तुमच्याकडे RTI कायदा आहे ना, तुम्ही अख्ख्या फाईलची झेरॉक्स घेऊ शकता. सगळे कायदे आम्ही पाळायचे, तुम्ही काय फक्त पगार घ्यायचा? अरे कायदे बनवणार आणि कायदे पाळायचे आम्ही पाळत राहायचे, कागद काळे आम्ही करायचे, पैसे तुम्ही खायचे. सगळा 7वा वेतन आयोग भेट देऊ यांना. इथे स्वामीनाथन ते पगार घेऊ दे. माझं तर म्हणणं आहे पगार घेऊ घ्या, पण लोकांची कामं करा. कुठं करतात काम? नाही, माझं बच्चू कडू त्यांचं जे म्हणणं आहे, तुम्ही कायदा का वापरत नाही, सेवा कायदा का वापरत नाही? ते म्हणतात 7 दिवसात निकाल लागला पाहिजे. RTI का वापरत नाही? आणि माझं एक सांगा, हे 7 मजले मंत्रालय आपलं, 7 मजल्याचं, तिथं 12 मंत्री 16 सचिव, हा सगळा कारभार, म्हणजे तळ्याच्या ठिकाणी पाणी भेटत नाही. पण तुम्हाला वाटतं कामच होत नाही? नाही, काम होतं कुठे? 7 मजले जरी चांगले झाले ना, अख्खा महाराष्ट्र चांगला होतं. कुठं जाऊ नका, आम्ही तेच ठरणार आहे, हे 7 मजलेच चांगले करणार आहोत. दुआ आखे हो 7 मंजिल. ठोकून काढणार की काय? नाही, ठोकून काढणार म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीनं यांच्या खुर्च्या गिरच्या घेऊन जाणं, यांना तुम्ही आंदोलन करा, तुम्ही घेराव घाला, काही करा, पण हिंसा करणं योग्य आहे असं तुम्हाला का वाटतंय? नाही, मग अफजल खान मारला छत्रपती योग्य नव्हतं का? तो काळ वेगळा होता. आता आपण आधुनिक काळामध्ये आहोत. नाही, आपण मारू. आता आपण खून करणं कुणाचा त्याचं समर्थन नाही ना. आम्ही मारणार नाही, पण किमान थोडं बोट तर लावावं लागेल का नाही? बोट लावावं लागेल म्हणजे तुम्ही उघडपणे सांगताय त्यांना काहीतरी तुम्हाला दहशत दाखवावी लागेल. कायदा ना कसे आहे, कायद्याचे पंडित आहेत सगळे, हे यांच्यासाठी व्यवस्थित वापरतात, लोकांसाठी वापरतात. हे म्हणजे तुम्हाला पण हेच वाटतंय लोकप्रतिनिधी म्हणून? कारण ही फार धोकादायक परिस्थिती आहे. बघा, आम्हाला दर 5 वर्षाला परीक्षा आहे. आम्ही जर चुकत असलो तर लोक पुढे निवडून देणार नाहीत. हे आमदार 3 वेळा निवडून दिलेले आमदार आहेत, लोकप्रियता आहे, काम चांगलं करतात म्हणून 3-3 वेळा लोक निवडून देतात. ज्या वेळेस अशा आमदाराच्या मनाचा उद्रेक होतो, का होतो? कुठंतरी समोरचा माणूस उलटून बोलला असला पाहिजे,
काहीतरी अपमानास्पद वागणूक दिली पाहिजे. कारण हे बघा, आम्हाला दररोज 100 कार्यकर्ते फोन करत असतात, त्याच्यातले 25-50 लोक नाराज असतात, त्यांचं आम्ही बोलणं ऐकून घेत असतो. बरोबर. कारण कसं आहे की आम्हाला निवडून येण्यासाठी अनेक लोकांची मर्जी मनं सांभाळावं लागतात आणि हे सगळं सांभाळण्याची कला आमच्याकडे असते. हे सगळं सहन करत करत आम्ही येतो आणि इथं आल्यानंतर जर अशा पद्धतीचं उद्धटपणाचं आणि उद्दामपणाचं जर वागणूक समोर भेटत असेल तर निश्चितपणाने उद्रेक होऊ शकतो एखाद्या वेळेस. त्याच्यामध्ये आमदार महोदय, मी आता मागेच सांगितलं की बच्चू कडू साहेबांची 27वी केस आहे महाराष्ट्रातली, मंत्रालयाची 4थी आहे. आपण किती वेळा आपण साहेब किती वेळा असं केलं? शतक पूर्ण पूर्ण करायला 1995चा कायदा आहे, अपंग पुनर्वसन कायदा. 7 राज्यांना एकत्र होऊन केला, केंद्रानं तो पाडला, राज्यानं तो स्वीकारला. 95 पासून 21 वर्ष झाले 3% एकाय ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिकेनं खर्च केला. कुठचाच कायदा अंमलबजावणी होत नाही. हो, हे यांच्या सोयीचं फक्त फाईल पैशाची असली ते समोर सरकतं, पैसे दिल्याशिवाय कुठचंच काम काय करतच नाही. ज्याच्यामधनं या सरकारी कर्मचाऱ्यांना पैसे मिळू शकतात अशीच कामं ते करतात. बाकीची कामं हे त्याचं उदाहरण आहे ना. तुम्ही सांगा, याच्यावर कारवाई नाही झाली. 60 लाख रुपये थकीत आहे IPS अधिकाऱ्याकडे. तो जैन आहे, हा प्रेमकुमार जैन, सेवानिवृत्त माजी प्रधान सचिव, याच्याकडे 9 लाख रुपये थकीत आहे. काय होत नाही, त्याच्यावर कारवाई होत नाही. आणि ह्या जाधवला तुम्ही 2 वर्ष वाढवून देत नाही. वागळे साहेब, आता रोजगार हमी योजना जी आहे, मनरेगा, याच्यावरचे जे काही पैसे येतात ते डायरेक्ट मजुराच्या खात्यामध्ये आता जमा होत आहेत. कुठं कामं चालू आहेत महाराष्ट्रामध्ये? कामच चालू नाहीत ना मनरेगाची. का तर पैसे खायला मिळत नाहीत, सरळ त्या मजुराच्या खात्यावर पैसे जमा होतात. कामं बंद आहेत सगळी. तुम्ही काढा महाराष्ट्रामध्ये किती कामं. पण हेमंतजी, मला सांगा की मारहाण करून हा प्रश्न कसा सुटणार? समजा कामं बंद आहेत तर पूर्वीचे नेते जे होते ते मोर्चे काढत होते. बच्चू कडूंना माहिती आहे, लाखाचे मोर्चे निघत होते, मजुरांचे घेराव घालत होते, मंत्रालयात घुसत होते. मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर यांनी मंत्र्यांना धावता पळता भुईत थोडी केली होती. हे तुम्ही का करत नाही? मोर्चे काढल्यानंतर घाबरणारे अधिकारी पूर्वी होते, आता अधिकारी एवढे उद्दाम झालेत. उपोषणाला बसला, मरू द्या, उपाशी नाही, उपोषणाला बसला ते बोलतात, बरोबर आहे, पण एका मर्यादेबाहेर उपोषणाची त्यांना दखल घ्यावी लागते. काही दखल घेत नाहीत. का कोणी मेला तरी अधिकाऱ्यांना पडलेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे? 100% अशा पद्धतीने झालंय महाराष्ट्रामध्ये चित्र. तिथं कलेक्टर जात नाही. नाही साहेब, कायदे करणाऱ्यांचा जर कायद्यावर विश्वास नसेल त्याच्या पलीकडे बोलणार काय आपण? कायदे करणारे जे लोक आहेत त्यांचा जर कायद्यावर विश्वास नसेल, त्यांना कायद्याप्रमाणे वागायचंच नसेल, त्याच्यामध्ये बोलणार. ठीक आहे, मी पुन्हा एकदा विश्वंभर चौधरींकडे जातोय. विश्वंभर चौधरी, मला मूळ मुद्दा जो रामचंद्र धनावडेंनी मांडला होता त्याच्याकडे यायचं आहे. मुद्दा हा आहे की सेवा कायदा आहे, RTI कायदा आहे, ते म्हणतात तुम्ही वापर करा. इथे आपले दोन्ही आमदार असं म्हणतायत की याचा काही उपयोगच होत नाही, कायदे गुंडाळून ठेवतात, पैशाशिवाय कामं होत नाही. तुमचं काय म्हणणं आहे यावर? नाही, एक्झॅक्टली एका शब्दात जर सांगायचं झालं तर अधिकाऱ्यांची आजची परिस्थिती ही पॉवर विदाऊट रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे अमर्याद शक्ती कुठल्याही जबाबदारीशिवाय, असं ते आत्ताचं त्यांचं स्वरूप आहे. आणि मला असं वाटतं की हे स्वरूप मूलतः बदलायला पाहिजे. आत्ता जर बघा तुम्ही, आमदार लोकांना जर हे सांगितलं जातं की तुम्ही RTI वापरा वगैरे, तर सामान्य लोकांनी काय करायचं? त्यांचा तिथे विधानसभेतला प्रिव्हिलेज आहे, ते तिथे वाटेल ती माहिती मागू शकतात. लोकप्रतिनिधी आहेत ते, त्यांना मान देणं हे कर्तव्य आहे सरकारी अधिकाऱ्यांचं. आत्ता मागच्या काही दिवसांमध्ये मी अविनाश धर्माधिकारी सरांचं एक भाषण ऐकलं होतं, त्यात त्यांनी सांगितलं की इंग्लंडमध्ये जर पत्र लिहायचं असेल अधिकाऱ्याला, एखाद्या शेतकऱ्याला सुद्धा, तर तो डिअर सर म्हणून सुरुवात करतो. अशी आपल्याकडे कशी पद्धत येणार, आदर्श पद्धती, की तिथे लोकांना सन्मान दिला जातो. मला गंमत वाटते की आता इथे उपोषणांचा विषय निघाला. खरोखर तुम्ही उपोषणांचा इतिहास बघा, कुठल्याही उपोषणात अधिकाऱ्यांनी काही हे केलंय का बघा तुम्ही. मुख्य सचिवांचं काही काम नाहीये का? फक्त मुख्यमंत्र्यांनी पळायचं का सगळीकडे, का फक्त आमदारांनी पळायचं? मुख्य सचिवांचं काम काय आहे, सचिवांचं काम काय आहे, कोणत्या याच्यात हे, म्हणजे यांच्याकडे पॉवर आहे आणि विदाऊट रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यांना काहीच फरक पडत नाही. उपोषण करणारे मेले तरी कोणता अधिकारी येत नाही तिथं संवेदनशीलतेने, तो मंत्र्यांच्या आदेशाची वाट बघत बसतो त्यावेळेला. म्हणजे यांना पॉवर पाहिजे, पण पॉवर ती रिस्पॉन्सिबिलिटी शिवायची पॉवर पाहिजे. आणि म्हणून खरोखर बघा, भ्रष्टाचारावर काय भूमिका आहे अधिकाऱ्यांची, आदर्शाच्या बाबतीत यांची संघटना काय बोलली, लवासा चालू आहे हे काही नगरविकास खात्यातल्या अधिकाऱ्यांना, सचिवांना माहिती नाही का लवासात काय चाललंय? कधी बोलले ते नगरविकास सचिव? हे उलट त्यांच्या बाजूनी राहिले, सत्ताधाऱ्यांच्या बाजूनी कायम राहिलेले आहेत. तेव्हा लोकांचा जो रोष आहे तो, लोकांना असं वाटतं की अधिकारी पगार तर आपला घेतात, परंतु कामं मात्र नेत्यांची करतात आणि त्यांची लॉयल्टी नेत्यांची असते. स्वामीनिष्ठा ते वेगळ्या ठिकाणी दाखवतात. हा लोकांचा मूळ प्रश्न आहे. दुसरा
लोकांचा प्रश्न यांच्या संवेदनशीलतेशी निगडित आहे की एखादी महिला कुठून तरी चंद्रपूरहून आली, तुम्ही तिचा थोडा तरी सहानुभूतीपूर्वक विचार करा. तुम्ही तिला म्हणा की भाऊ ताई होईल काम तुमचं, एवढे 2 शब्द बोला, काम तुमच्या हातात नाही हे माहिती आहे, पण तू भाषा काय आहे बोलण्याची, जा होणार नाही हे कोणालाही सांगा, वर जा पाहिजे तर, अशा प्रकारची भाषा आहे. त्याला लोकांचा आक्षेप आहे. लोक नेहमी अधिकाऱ्यांना जर असं वाटत असेल की लोक आता खरं म्हणजे धनावडे साहेब म्हणतात तो युक्तिवाद मला मान्य झाला असता, जर कोणीतरी गुंड पार्श्वभूमीचा आमदार एखादा सोने बिने घालणारा तिथं असता तर आपण तेही मान्य केलं असतं. परंतु बच्चू कडू यांची प्रतिमा तशी नाहीये. ते लोकांमध्ये जाणारे प्रामाणिक आमदार म्हणून येतात. जेव्हा एक प्रामाणिक अधिकारी अशा प्रकारे करतो ते पुन्हा समर्थनीय नसलं तरी लोकभावना असं म्हणते की नाही हा माणूस चांगला आहे, प्रामाणिक माणूस आहे, याची काहीतरी अधिकाऱ्यांनी खोडी काढलेली असेल. हे अधिकाऱ्यांनी नीट समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. तुमच्या दारावरच्या पाट्या आमच्यामुळे, तुमचा मानमरातब आमच्यामुळे, तुमच्या गाड्या आमच्यामुळे आणि तुमची घरे आमच्यामुळे, ही भावनाच लोकांची नष्ट झालेली आहे. एकेकाळी या देशाचं आत्ता तर शिवाजी महाराजांचं नाव घेऊन प्रशासन चालतं. शिवाजी महाराजांच्या काळात अधिकाऱ्यांना तुळशीचं पान सुद्धा खोडायची परवानगी नव्हती शेतकऱ्यांच्या दारातली. का धनावडे साहेब, शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये लाखो, देशामध्ये लाखो, महाराष्ट्रात हजारो, त्यावर काय अधिकारी जिम्मेदार नाहीत असं तुमचं म्हणणं आहे का? म्हणजे वेळ आली की तुम्ही नेत्यांवर जिम्मेदारी ढकलणार, त्यांनी विधानसभेत उत्तरं द्यावी, त्यांनी चर्चा करावी, अधिकाऱ्यांचा रोष त्यात नाही का काही? आज जे जलयुक्त शिवार योजनेचे आता येत चालले की काय काय ठिकाणी काय काय गोष्टी होत आहेत, त्याच्यामध्ये अधिकारी नाहीत का जिम्मेदार? का फक्त प्रत्येक वेळेस नेते जिम्मेदार असतात? आम्ही नेत्यांना बोलतो कारण नेत्यांवर आमचा हक्क आहे, आम्ही त्यांना निवडून देतो, पण अधिकाऱ्यांवर आमचा जास्त हक्क आहे कारण नेते हे आमचे प्रतिनिधी आहेत आणि अधिकारी हे आमचे नोकर आहेत. विशेषतः निखिलजी मी फक्त एक सांगून थांबणार, 52 अधिकारी या राज्यातले सिनियर अधिकारी, ज्यातले काही आज खूप मोठ्या पोस्टवरती मंत्रालयात आहेत, असे लोक त्या पुणा क्लबच्या घोटाळ्यात अडकलेले आहेत की यांनी मेंबरशिप फुकटात घेतल्या, करार करून घेतल्या. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांनी करार करताना पुणा क्लबला अट टाकली की दरवर्षी आमच्या 15 मेंबरला तुम्ही फुकट मेंबरशिप द्यायची. 30 लाखाची मेंबरशिप फुकटात घेतली. असे 52 अधिकारी आहेत. मी मुख्यमंत्र्यांना याच्यावरती 2 महिन्यापूर्वी पत्र लिहिले, मला माहित नाही पुढे त्या पत्राचं काय झालं, परंतु अशा प्रकारे IAS अधिकाऱ्यांच्या बद्दल आता एक अशी भावना होत चालली की यांना कोणी हातच लावू शकत नाही, यांना कोणाची हिंमतच नाही, यांना डेअरिंगने हात लावायची, असं आता लोकांमध्ये भावना पसरत चाललेली. ही भावना वाईट आहे. म्हणजे ऑफिशियली कागदावर लिहून भ्रष्टाचार केला हो, की कागदावर लिहिलं जिल्हाधिकाऱ्यांनी की आम्हाला एवढ्या मेंबरशिप द्या तर आम्ही तुमचं लीज रिन्यू करतो. 238 कोटी रुपयाचा दंड काढला आणि पुन्हा शांत बसलं शासन. 200 रुपये एकरनी पुण्यातली मोक्याची जागा भाड्याने ह्या क्लबला दिलेली आहे आणि त्याच्यात हे अधिकारी सरासर सामील आहेत. मला खात्री आहे की मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर निर्णय घेतला. 2-4 अधिकारी जर घरी गेले ना IAS IPS, यांच्या डोळ्यावरची झापड उतरेल. यांना जे मदांध झालेत नाही, यांना जी झापड लागलेली की आम्ही खरोखर ते आता जे बोलले अगदी खरं आहे. करोडोच्या प्रॉपर्टीज आहेत अधिकाऱ्यांच्या. मी म्हणतो मुख्यमंत्री कार्यालयातल्या अधिकाऱ्यापासून सुरुवात करावी मुख्यमंत्र्यांनी की खरोखर यांची संपत्ती शोधा. तुम्हाला फार काहीच्या काही विश्व प्रकट झालेलं, विश्वरूप दर्शन संपत्तीचं झालेलं दिसेल. ही बाजू लोकांना दिसते. लोकांना कळतं की अरे यांचा पगार काय आणि फिरतायत कोणत्या गाडीत हे लोकांना कळतं ना सगळ्या. तेव्हा हा जनतेचा रोष आहे. धनावडे साहेब तो समजून घ्या. बच्चू कडू साहेब किंवा इतर कोणी हा विषय नाहीये. विषय तुम्ही राजकारणी हा नाहीये. विषय तुमच्यातला ना आमच्यातला आहे, लोकांमधला आणि प्रशासनातला हा विषय. आणि लोक जर आमदारांची अशी वर्तणूक तर लोकांशी सामान्य काय, इतकं साधं त्रैराशिक सामान्य माणूस म्हणतो जे अगदी बरोबर आहे असं मला वाटतं. मी येतो धनावडे साहेब तुमच्याकडे, पण विजय कुर्लेंना मला एकच प्रश्न विचारायचा आहे. कुर्ले, तुम्ही RTI कार्यकर्ते आहात आणि सतत RTIच्या माध्यमातून माहिती मिळवत असता. मला सांगा, धनावडे इथे जे म्हणतायत की RTI मधून न्याय मिळवा, असा न्याय मिळण्याची शक्यता राहिली आहे का RTI मध्ये? निखिलजी, RTI राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट जो आहे हा काही कुठला न्याय मिळवण्यासाठी आणलेला कायदा नाही. हा फक्त आपल्या व्यवस्थेमध्ये काय चाललंय हे तपासून माहिती मिळवण्यासाठी हा कायदा आहे. आणि त्याच्यानंतर मग यांचं कायद्यानं एखाद्यावर कारवाई होणे वगैरे हे नंतर पुढे सुरू होतं. पण पुन्हा मी जसं सुरुवातीला सांगितलं, हे कायद्याचं राज्य या लोकांनी कधीच संपुष्टात आणलेलं आहे आणि हम करे सो कायदा या पद्धतीनं यांच्या कारवाया चालू आहेत. निखिलजी, आपल्या मुंबईमध्ये अतिरेकी कसाबनं येऊन त्याच्या म्हणत नाही की त्याच्या बंदुकीच्या गोळीनं जेवढी लोक गेली नसतील तेवढं ह्या अधिकाऱ्यांनी आपल्या महाराष्ट्रभर चुकीच्या पद्धतीनं स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचं पेन चालवल्यामुळं त्याच्या 100 काय हजारो पटीनं या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे, गरीब मुलांचे ट्रॅफिकमध्ये इकडे तिकडे जीव गेलेले आहेत. मी एक साधं उदाहरण देतो निखिलजी तुम्हाला. मुंबईमध्ये ज्यावेळेला आपल्याला कुठलीही नवीन बिल्डिंग बांधायची असते, नवीन इमारत, मग ती कमर्शियल असो किंवा रेसिडेन्शियल असो, सगळ्यात पहिला आपल्याला NOC लागते ती ट्रॅफिक डिपार्टमेंटची. ट्रॅफिक डिपार्टमेंटची NOC यासाठी लागते की मुंबईमध्ये सगळ्या अद्ययावत वाहतुकीच्या सुविधा आहेत, सुरक्षित वाहतुकीच्या सुविधा आहेत, कोणीही कुठे काही वाहतुकीमध्ये दगावत नाही आहे, कोणाचंही कुठे काही नुकसान होत नाही आहे, कोणी ट्रेन खाली पडून मरत नाही आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी NOC द्यायची आहे. आणि 2002ला या आपल्या मुंबई महापालिकेच्याच बाबतीत विचार करायचं म्हटलं तर जवळजवळ 1200 मुंबईकर केवळ गर्दीमुळे ट्रेन खाली पडून चिरडून मेल्याचं सगळा रिपोर्ट समोर असताना सुद्धा त्याच्यानंतर आज तगायत
कुठल्या अधिकाऱ्यानं थांबवलं की बाबा मुंबईत असा या पद्धतीनं सगळी समस्या आहे, कुठल्याही बिल्डिंगला जोपर्यंत अद्ययावत वाहतुकीच्या सुविधा होत नाहीत तोपर्यंत आम्ही NOC देणार नाही, सगळ्या सुविधा झाल्यानंतर मग देता येईल. जर का ते झालं असतं तर 2002 ते 2014 या एवढ्याच काळामध्ये जवळजवळ 40,000 मुंबईकरांचे, निरपराध मुंबईकरांचे जीव गेले. हे जवळजवळ 200 पटीनं आहे की जे कसाबने आपल्याबरोबर अतिक्रमण केल्यानंतर गेलेल्या मुंबईकरांच्या जीवापैकी. हे अख्ख्या महाराष्ट्रात आहे. मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा ते कुपोषणाचे बळी असतील किंवा काय असतील, हे केवळ अधिकाऱ्यांनी त्यांच्या चुकीच्या पद्धतीनं राज्याची ध्येय धोरणं, कायदे नियम धाब्यावर बसून चालवलेल्या पेनामुळे आहेत. आणि म्हणून ही कळकळ वाटते की म्हणून सुरुवातीला मी जसं म्हटलं की कायद्याचं राज्य असेल तर आम्हाला खरंच हे अभिप्रेत आहे की मारहाण व्हायला नाही पाहिजे, पण कायद्यानं काय होतच नाही. आणि हे आता उघड बोलतात कायदा आम्हाला शिकू नका, तुम्ही कोर्टात जा. आणि म्हणून मी सगळ्यात पहिला ते हेच सांगेन की आपल्या इथे 2 आमदार बसलेले आहेत आणि त्यांचंच खरं तर हे फेल्युअर आहे, विधिमंडळाचं फेल्युअर आहे एवढे मुजोर झालेले अधिकारी असतील तर. कारण जो अधिकारी काय चुकीचं करत असेल त्या वेळेला आमचे घटनात्मक प्रतिनिधी आमदार आहेत विधानसभेत, त्यांना काही पॉवर आहे, त्यांना प्रिव्हिलेजेस आहेत, त्यांनी सरकारला विचारायला पाहिजे की अधिकारी एवढे मुजोर झाल्यात, या संदर्भात तुम्ही काय करताय, नाही जमलं तर प्रायव्हेट बिल आणून त्याच्यामध्ये कन्सेन्सस घेऊन करायला पाहिजे. हे त्यांचं काम आहे, त्यांचं फेल्युअर आहे ते. आणि त्यांचा बरोबर आहे. विजय कुर्ले, महत्त्वाचा प्रश्न तुम्ही उपस्थित केलाय. मला तुम्ही दोघांनी सांगा, ते जे म्हणतायत अधिकारी एवढे मुजोर झालेले असताना लोकप्रतिनिधी का काही करू शकत नाहीयेत? तुम्हाला विधानसभेत अधिकार आहे, तुम्ही करू शकता, अधिकाऱ्यांविरुद्ध तिथे अनेक गोष्टी होऊ शकतात. विधानसभेत जरी काही एखादं झालं, एखाद्या प्रश्नाचं आश्वासन भेटलं तर ते आश्वासन कसं रेंगाळत ठेवायचं ते सगळं यांच्या हाती जातं. 25% अधिवेशन चालतं 10 दिवस, 15 दिवस, 1 महिना, पण त्याचे सगळे आश्वासनं पाळणं, त्याचं सगळं करणं ते आखरी पुन्हा कुठं जातं? त्यांच्या यंत्रणेत. पण एखादा अधिकारी नीट वागत नसेल तर त्याला सस्पेंड पण तुम्ही कारवाई करू शकता. तुम्ही सांगा, प्रकरण तुम्ही नाही म्हणजे सरकार करू शकतो, सरकारवर तुम्ही दबाव आणू शकता. होतात ना, निलंबित होतात अधिवेशनाच्या नुसार काही, पण आता प्रकरणच एवढे निलंबन म्हणजे काय कारवाई आहे का होते? त्याचा काय 50% पगार, 75% पगारासहित निलंबन आहे. ते म्हणतात आमदार हे का करू शकत नाहीत? आजची घटना सांगितली की मी एवढ्या मेहनतीने आणलेले 4 कोटी रुपये परत गेले. म्हटलं दिवाकर रावतेंसारखं आमच्या शिवसेनेचे नेते आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांच्याकडे गेलो. म्हटलं साहेब, अशा पद्धतीने जर IAS झाले अधिकारी वागत असतील, आपण यांचं काय करणार आहोत की नाही? ते म्हणाले मी चीफ सेक्रेटरीला पत्र लिहितो. म्हणजे दात त्यांच्याकडेच मागायची. त्यांची लॉबी आहे सगळी IAS यांना एवढं. आणि आपण महाराष्ट्र शासन काही करू शकत नाही, त्यांना त्यांचे केंद्रीय कायदे. भारतीय दंडविधानचं मी जसं सुरुवातीला सांगितलं, प्रकरण 9 आणि प्रकरण 11 हे ब्रिटिशांनी सुद्धा त्याची दहशत ब्रिटिशांच्या काळातल्या अधिकाऱ्यांवर पण होती. आज पण जर त्याची अंमलबजावणी करायची म्हटली आणि जर सरकारनं केली आणि सरकार जर अंमलबजावणी करत नसेल तर आमदारांचं ते कर्तव्य आहे. खरं तर आमदारांनी ते धारेवर धरलं पाहिजे. एवढे अधिकारी मुजोर होत असताना सुद्धा या कलमांचा कुठेही का वापर होत नाहीये अधिकाऱ्यांवर, हा जाब सरकारला विचारता येईल. कायदे बनवायचं काम विधिमंडळाचं आहे आणि अंमलबजावणी सरकारची आहे. आणि सरकारने अंमलबजावणी करतंय की नाही हे 3 सेशनमध्ये बारीक नजर ठेवून त्या वेळेला सरकारला, त्या विधिमंडळातील सर्व सदस्यांनी प्रश्न विचारायचे आहेत. ही आपली अभिप्रेत संसदीय लोकशाही आहे. आज दोन्ही चाका आपली टोटल पंक्चर झालेले आहेत, विधिमंडळ आणि एक्झिक्युटिव्ह. आणि जे काय करतंय ते न्यायालय करतंय. आज मुंबईतल्या बॅनर सारखे विषय सुद्धा न्यायालयाला डायरेक्शन द्यावे लागतात. जे अधिकारी आहेत ज्यांचं नियंत्रण असायला पाहिजे की बाबा चुकीचे बेकायदेशीर जे काही बॅनर लागलेले आहेत ते काढले पाहिजेत, आणि ते न होता म्हणून आमच्यासारख्या लोकांना न्यायालयात जावं लागतं. मुंबईमध्ये जे काही रस्ते भरलेले आहेत, ट्रॅफिकनं जे काही अतिक्रमण झालेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला न्यायालयात जावं लागतं. बरोबर आहे विजय कुर्ले, न्यायालय डिरेक्शन देतात. विजय कुर्ले, तुमची भावना अगदी योग्य आहे. मला धनावडे साहेब तुमच्याकडे यायचं आहे. त्यांची भावना तीव्र आहे आणि ही महाराष्ट्रातल्या अनेक लोकांची, आमदारांची आहे, त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांची आहे, सर्वसामान्य माणूस तर हताश झालेला आहे. तुम्ही जे मला म्हणालात की सिस्टीम आहे, सुरुवातीला जे म्हणाल व्यवस्था आहे, आपण व्यवस्थेने जायला पाहिजे. माझ्यासारखा माणूस कायम कायद्याने जाणं पसंत करेल. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, संपूर्ण सरकारी कर्मचारी जर भ्रष्ट व्यवस्थेचं संरक्षण करत असतील तर करायचं काय सामान्य माणसांनी? मला सांगा ना. बघा, तुमचा सेवा कायदा ते म्हणतात त्याप्रमाणे फाईल इकडे तिकडे तुम्ही बरोबर करता, ते कायदा जे आहे त्याचं. त्याच्यानंतर RTIचं काही होत नाही. काय करायचं मला तुम्ही सांगा, नाही तर मारामाऱ्या का होणार नाहीत? म्हणजे संवादच संपलेला असेल तर मारामाऱ्याच होणार. साहेब, हे कायदे आहेत. सेवा हमी कायदा आहे, RTI हा माहितीचा अधिकार हा कायदा आहे. याच्याप्रमाणे कायद्याप्रमाणे जर आपण चालणार नसेल तर मग चालायचं कसं? पण लोकांची कामं नको का व्हायला? कायद्याप्रमाणे जलद गतीने कामं व्हायला पाहिजे. म्हणून तर शासनानं बंधनं घालून घेतलेले, सेवा हमी कायद्याच्या अनुषंगानं शासनानं बंधन घालून घेतलेले स्वतःवर प्रशासनानं. पण कुठे होतं? ते म्हणतात नाही होत सेवा हमी कायद्यानुसार. विचार त्यांना, हेमंत पाटील आता जे म्हणत होते नाही होत. बरोबर आहे, एक शेरा लिहून फाईल इकडे कुठे पाठवायची, निर्णय झाला पण प्रत्यक्षात निर्णय होत नाही, फाईल फिरत राहते. मला सांगा ना, मला धनावडे साहेब तुम्हाला विचारायचं आहे,
असं वाटत नाही का सगळं अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करायला पाहिजे? नाही, निश्चितच आत्मपरीक्षण तर केलंच पाहिजे. कारण ज्या एकजुटीने खाली उतरले कर्मचारी, त्या एकजुटीने त्यांनी पैसे न खाण्याचं ठरवलं. महाराष्ट्रातले बहुसंख्य सरकारी कर्मचारी पैसे खातात हे विधान मी आज टेलिव्हिजनवरून करतोय. कर्मचाऱ्यांचा रोष ओढवण्याचा धोका असून सुद्धा याचं हेच सत्य आहे, हे सर्वसामान्य माणूस बोलतोय. अगदी गावापासून शहरापर्यंत तुम्ही आमदारांना विचारा. आणि मुळात मुद्दा आहे, बच्चू कडू काही गुंड आमदार नाहीत. एखाद्या गुंड आमदारांनी केलं असतं मी इथे कार्यक्रमही केला नसता. पण बच्चू कडू हे जनतेविषयी आस्था असलेले आमदार म्हणून ओळखले जातात. त्यांच्याशी तुमचा संवाद नसेल तर होणार काय? हेमंत पाटील म्हणतात आमचे पैसे परत गेले. नियम म्हणजे ह्याला काय अर्थ? तुम्ही उत्तर द्या. हा संवाद नको का? त्यांना हक्क पाहिजेत, जबाबदाऱ्या कुठल्याही त्यांना हक्क पाहिजे, जबाबदाऱ्या नको असं ते म्हणतायत. नाही, मी अगोदरच सांगितलं की तुम्ही जर 100% सिस्टीम चुकीची आहे असं जर म्हणत असाल तर ते सिस्टीम सडली आहे. हो, सिस्टीम मधून काहीच होत नाही. 10-20% प्रत्येक याच्यामध्ये आहेतच ना. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही जर पैसे दिल्यावरच कामं होतात. 10% चांगले आहेत, 10% चांगले आहेत, 90% सडलेले आहेत. 10% चांगले, हे बरोबर आहे. हे तुम्हाला असं वाटत नाही का? समुद्रात गोड पाणी टाकल्यासारखं आहे. समुद्रात गोड पाणी टाकल्यासारखं आहे, ते खारच आहे ना. यांच्यावर काही केलं ना की आपण तुम्ही लक्षात घ्या का विधानसभेत सुद्धा आम्ही आश्वासन घेतोय. सगळं घेत असताना ते फाईल आश्वासन समितीला पत्र देतोय, अध्यक्षाला पत्र देतोय, पुन्हा विधानसभेत घ्यायचं. अखेर हे सगळे कागदपत्र हाताळायचे कोणाला आहे? तुम्ही प्रत्येक गोष्ट, आता कसं आहे, माराचं कुठे म्हणजे प्रॉब्लेम. पण मारून कसा प्रश्न सुटेल? मारून प्रश्न सुटणार. तुम्ही जे ते म्हणताय 27 वेळा मारलं, त्यांनी कुठे प्रश्न सुटेल? घाबरतील लोक तुम्हाला की बच्चू कडूंचं काम केलं पाहिजे, पुढच्या वेळेला अधिकारी 10 वेळा विचार करेल. हे मी तुम्हाला सांगतो. प्रश्न सोडला ना, हगवणे होतं ना, त्याला मारलं. त्यानं 1000 डॉक्टरांच्या नियुक्त्या झाल्या होत्या. आता नियुक्त्या झाल्या 1000 डॉक्टरांच्या. मग नियुक्तीचे आदेश द्यायला किती वेळात द्यायला पाहिजे? वन टाईम ऑनलाईन टाकून द्यायला पाहिजे का नाही? ह्या महाशयनं ऑनलाईन टाकलेच नाही. 50,000 रुपये घे, ऑर्डर घे. 50,000. इकडे ग्रामीण भागात डॉक्टर नाही आणि हे पैसे घेतल्याशिवाय ऑर्डर द्यायचे नाही. मारलंय. दुसऱ्या दिवशी ऑनलाईन ऑर्डर गेल्या, सगळ्यांना ऑर्डर केल्या. पण सगळ्यांना. तेवढ्या पुरतं झालं ना. म्हणजे तेवढ्या पुरतं नाहीच काही भेटलं तर एवढं. तुमचा आता हा विश्वास आहे की मारल्यावर लोक सुधारतायत? नाही, कसं आहे, दोन्ही सगळ्या गोष्टी दोन्ही गोष्टी. माझ्या इथं काय झालं, एका विद्युत कर्मचाऱ्यानं काय केलंय, एका शेतकऱ्याकडून 2 पोते गहू घेतले. मी त्याला पत्र दिले अधिकाऱ्याला, म्हटलं गहू घेतलं, याच्यावर कारवाई करा. ते म्हणे तुम्ही अँटी करप्शनकडे जा. म्हटलं ते तर घटना होऊन गेली. मग ते होतच नाही. मग त्याला फोन केला, म्हटलं तुला उद्या चौकात मारतोय, तू 2 पोत्याचे 4 पोते दे. 4 पोते नेऊन दिले. कुठं कुठं वापर करावा लागतो तो. अखेरी सामान्य माणसाचा फायदा झाला पाहिजे ना. कुठं ना कुठं अंकुश बसला पाहिजे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातले रॉबिनहुड बनलाय असं म्हणायचं. गरीबाच्या ह्याच्यासाठी तुम्ही श्रीमंताला मारणार, अधिकाऱ्याला मारणार, सत्ताधाऱ्याला मारणार. तर आम्हाला त्यात काही चांगलं वाटत नाही. मी तर म्हणतो हे सगळं चांगलं. हे तुम्ही सांगा, विधानसभेत हे कायदे धोरणात्मक चर्चा झाल्या पाहिजे. अजूनही आम्हाला यानं हे काम केलं नाही. तुम्ही 75% प्रश्न जे विधानसभेत येतं ना, ते अधिकाऱ्यांच्या विलंबनामुळं, त्यांच्या सगळ्या नालायकीमुळं येतात. तुम्ही प्रश्न तपासा ना विधानसभेत काय काय येतं ते. धोरणात्मक याच्यावर चर्चाच करता येत नाही. साध्या गोष्टीसाठी आळेलतट्टूपणा करतं. साधा तलाठी कलेक्टरला ऐकत नाही. हो, त्यानं केलेला फेरफार चुकीचा केला ना, हायकोर्टापर्यंत जावं लागतं. पण हायकोर्ट तलाठ्यासहित कारवाई करा असं नाही करत, साधारण फक्त चूक दुरुस्त करा असं म्हणते. हेमंत पाटील, तुम्हाला पट्टे आहे? बरोबर बोलतायत. बच्चू कडूंचा अनुभव हा म्हणजे सार्वजनिक अनुभव आहे आणि त्यांनी सांगितलं ते योग्य आहे. त्या पद्धतीनेच झालं पाहिजे, तरच ही सिस्टीम सुधारेल, याच्यावर माझा विश्वास आहे. पण मग आज यांच्यावर कारवाई केली, यांना अटक केली पोलिसांनी. काही आमदार बाजूने उभे राहिले, पण मग विधानसभा उठून का उभी राहिली नाही? याच्यामध्ये काय आहे की समोरच्या बाकारांवर बसणारी जे आहेत ना सिनियर मंडळी, त्यांची कामं होतात सगळ्यांची. ते काय करतात? अनुभव मला सांगा, ते काय करतात? म्हणजे तेही काही देत असतील ना. ते म्हणाले कायद्याचं नाही, काय द्यायचं राज्य असं बघाशी म्हणाले. काय द्यायचं? अनेक वर्ष ते निवडून आलेले आहेत, संबंध आहेत. अधिकाऱ्यांनाही माहिती आहे कोणाची कामं केले पाहिजे आणि कोणाला तंगवलं पाहिजे. ते मंत्र्यांची आणि त्यांची कामं करतात बरोबर, परंतु बाकी मंडळींची कामं होत नाहीत ना. हा अनुभव आहे आणि हा रोष सगळ्या पक्षाच्या सर्व आमदारांचा आहे. तर प्रश्न काय सगळ्यांना विचारायला देत नाहीत तिथं. आम्ही प्रश्न टाकलेले सगळे काय तिथं प्रश्नोत्तराच्या तासामध्ये चर्चेला येत नाहीत. आता दिरंगाईचा कायदा आहे, फाईल दिरंगीच्या कायद्यानुसार एका कर्मचारी अधिकाऱ्यावर कारवाई झाली का? कायदा झालीच नाही. आम्ही वारंवार आतापर्यंत कारवाई झालेली नाही. किती महाराष्ट्रामध्ये किती लोकांना ते म्हणतात एकाही अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही. कशामध्ये? सांगा ना किती. सेवा दिरंगाई कायदा जो आहे त्यानुसार एकाही अधिकाऱ्यावर कारवाई झालेली असं त्यांचं म्हणणं आहे. आता मी सांगू शकणार नाही काय झालेलं त्याच्यामध्ये ते. पण मला सांगा, तुम्ही सांगा, आपला वेळ डिपार्टमेंटला तरी सांगा म्हणा, ठीक आहे, त्यांच्या डिपार्टमेंटचं तरी सांगा.
नाही आता मी काहीच सांगू शकतो. ठीक आहे धनावडे साहेब, मला शेवटी सांगा इथून मार्ग काय आहे? मार्ग काय आहे? म्हणजे मंत्रालयातले कर्मचारी खाली आले, यांच्या मतदारसंघात हे अधिक लोकप्रिय झाले, या लोकांना वाटतंय बरं केलं बच्चू कडू सारखे 10 लोक निघायला पाहिजेत, उद्या हेमंत पाटील सुद्धा हेच करतील, ते म्हणतात हे योग्य करताय. जर वाटत मार्ग काय याच्यातून? लोकांना असं वाटत लोकप्रिय झालं नाही. पहिली गोष्ट मला तुम्ही लोकप्रिय आहात. आम्ही आमदाराची रावटी आपल्या गावात, मी जसं लोकांना मत मागायला घरी जातो ना, तसं घरी काम काय पाहिजे हे पण जातोय 5 वर्षातून एकदा. आम्ही केलंय, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केलं, पण चांगले अधिकारी आहेत हे पण तुम्ही मान्य करता. आहे बिलकुल. मी तर माझा तहसीलदार, मी सांगतो आमदाराची रावटी जेव्हा 35 कार्यालय गावात घेऊन गेलोय आणि बाप दाखवून इतर श्राद्ध कर, 54,000 तक्रारी आम्ही एका महिन्यात सॉल्व्ह केल्या माझ्या मतदारसंघातल्या. 45,000 कार्ड बगर पैशाचे 15 मिनिटात दिले. पण मग बच्चू कडू, हेच मी तुम्हाला सांगतो, हे मारामारीशिवाय होतंय की? तुम्हीच सांगता हे मी केलं म्हणून, मग मारामारी करायची काय गरज? माझ्या मतदारसंघात केलंय, तिथे माझा तो अधिकार आहे त्या तहसीलदार. आता मी यांचे काही अधिकारी, मंत्रालय कसं आहे, हे मुजोर आहे, यांच्याजवळ सगळं ना हे समुद्रात पोहणारे लोक आहे आणि हे अशा तशाला मानतच नाही. सांगतोय एवढे मुजर झाले ना, हे मगर मट्टा हो. हे तुम्ही 7 मजले चांगले करा. मी मुख्यमंत्र्याला आवाहन करतोय, तुम्ही 7 मजले चांगले करा, अख्खा महाराष्ट्र चांगला होतंय. ठीक आहे, माझा वेळ संपलाय. धनावडे साहेब, शेवटी तुम्हाला काय बोलायचं आहे? मी शेवटी विश्वंभर चौधरी बोलण्यासारखं काहीच नाही, कारण मी या सिस्टीमचा छोटा माणूस आहे. जे आरोप करतात सिस्टीमच सगळी खरं, पण कर्मचारी पण सुधारले पाहिजेत. नाही, पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे की समोर बोट दाखवत असताना आपल्याकडे 4 बोटं आहेत, हे मुळात लक्षात ठेवलं पाहिजे. आपण कायदा करत असताना आपल्याला ते अधिकार आहेत, त्याच्यामध्ये काय सुधारणा करायची ते आपण सुचवावं. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यामध्ये जर कुठं कमतरता वाटत असेल तर त्याच्यामध्ये ॲक्शन घेण्यासाठी देखील तुम्हाला स्पेशल आयुध आहेत. त्याच्यामध्ये हे मारणं, मारहाण करणं, आरवाच्या भाषेत शिव्यागाळी करणं, हे मराठा संस्कृतीला कुठे शोभत नाही आहे. मग बिहारच्या दिशेने आपली वाटचाल चालली की काय? लोकप्रतिनिधी अशी येऊन अधिकाऱ्यांना मारहाण करायची, मंत्रालयाच्या सारख्या ठिकाणी येऊन जर एखाद्या कायद्याला बगल देऊन काम करणं हा कायदा चुकवणं नाही का? पण नियोजन विभागाच्या एका प्रधान सचिवांना प्रलंबित ठेवणं हा कायदा चुकवणं नाही का? मारणं हा कायदा चुकवणं असेल तर एखादी फाईल प्रलंबित ठेवणं हा पण कायदा चुकवणं आहे ना हो. तुम्ही कायद्यानं वागत नाही. पण साहेब त्याला पर्याय आहे ना तुमच्याकडे, सेवा हमी कायदा म्हटलं, तुमच्या आमदार म्हणून प्रिव्हिलेज स्पेशल तुम्हाला. अहो पत्र ना, तुम्हाला सीएमचा रिमार्क मारलेलं पत्र आहे, 4 महिने झाले उत्तर नाही आहे राव. सीएमचं रिमार्कचं पत्र आहे. आपल्या माहितीसाठी साहेब सांगतो की सीएम ऑफिस कडनं जेवढे रेफरन्स येतात त्याचा सीएमच्या रिमार्कचं पत्र आहे, सार्वजनिक पत्र आहे, कागदाचा त्या ठिकाणी आढावा घेतला जातो. सीएम ऑफिस मधून घेतला जातो. मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या कार्यालयामध्ये त्याचा आढावा घेतला जातो. विशेष कार्यकक्षी त्यांनी स्पेशल त्याचं हे केलेलं आहे. प्रत्येक डिपार्टमेंटकडनं कळवलं जातं की काय. आता यांचं सर कसं आहे की यांनी एखादा सीएम साहेबांनी एखाद्या कागदावर रिमार्क्स मारला की ते काम फायनल झालं असं फायनल नाही हो, की त्याच्यामध्ये वस्तुस्थिती काय आहे, तुम्ही किती आमदाराला 7 दिवसात उत्तर दिलं सांगा ना. आणून देणे अधिकाऱ्यांचं काम आहे ना, तसं पण आणून द्यायचं नाही. आता ह्या केसमध्ये तसंच झालेलं आहे की ही जी बाब आहे, तो अधिकारी जो कर्मचारी होता जाधव म्हणून, चुकीच्या पद्धतीने आमदार साहेबांना त्यांनी फीड केलं. चुकीच्या धनावडे साहेब हे लिहिलं साहेब माझ्याकडे पण आहे ना, तो कागद माझ्याकडे पण लिहिलं काय ते सुरेश त्याला मुदतवाढ पाहिजे होती, तुम्ही नवीन घर लिहिलं ना. शेजार राहणार त्याने जे तक्रार केली साहेब, ते जर आपण पाहिली, माझं काय म्हणणं आहे, तुम्हाला दोघांनाही माझं म्हणणं आहे की इथे जशी तुम्ही चर्चा करताय, समोरासमोर बसून हा प्रश्न सुटू शकतो. प्रश्नच नाही. संघर्षाची वेळ काय येते? कारण हे लोकप्रतिनिधी आहे, यांचा मान आहे, तुम्ही सरकारी कर्मचारी आहात. आम्ही त्यांची जी प्रतिष्ठा आहे ते आम्ही मान्य केलेले, ते आमच्यापेक्षा नेहमीच वरचे आहेत. जेव्हा 3 लाख लोकसंख्येचं जेव्हा ते प्रतिनिधित्व करतात तेव्हा त्यांच्यामध्ये काहीतरी एक वेगळंपण आहे म्हणून ते प्रतिनिधित्व करतात. हे जर आम्ही मान्य केलेलं आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला पूर्णपणे आदर आहे. त्यांनी आम्हाला बोलावं की बाबा ह्या ठिकाणी चुका होत आहेत, संघटनेच्या निदर्शनास आणून द्यावा, हा कामचुकारपणा करतोय अधिकारी, मुख्यमंत्री सोडून संघटनेकडे जायचं. संवाद तर करायला पाहिजे. तुम्ही संवाद नको का करायला? तुम्ही संवाद बंद केला तर कसं होणार आहे? ते म्हणतात आपण बसूया, काहीतरी चर्चा करूया. खुर्चीवर तर भेटले पाहिजे. कधी या तुम्ही साहेब, सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मला कधी मी खुर्चीवर नसताना मला दाखवा, भेटले पाहिजे ना. ठीक आहे, मी शेवटी त्याचा विश्वास नसेल तर काय बोलणार? ठीक आहे, मी विश्वंभर चौधरी यांच्याकडे जाणार आहे. विश्वंभर, तुम्ही पाहताय चर्चा आणि एकूण बच्चू कडू आणि हेमंत पाटील सुद्धा निराशेचा सूर दिसतोय त्यांचा. व्यवस्था बदलत नाहीत, ते काम करू इच्छित आहेत पण कामं होत नाहीत. अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? काय यातून काय होणार आहे? मला तर दिसतंय की या समाजामध्ये एक दिवस अराजक माजणार आहे अशा प्रकारे चालत राहिलं तर.
परभणीच्या जिल्हा परिषदेचे CEO आहे, तिथून मला काही तक्रारी आल्या होत्या. माझ्याकडे लोक अशाने जरा तक्रारी करतात की तुम्ही बघा, परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा, माफ करा, CEOंचा, जिल्हा परिषदेचे अधिकारी तिथले जिल्हाधिकारी चांगले आहेत, पण CEOंचा नंबर हा म्हणजे बराक ओबामाचा नंबर असल्यासारखा सिक्रेट नंबर त्यांनी ठेवला आहे. आणि कोणीतरी उद्धट माणूस तिथून बसून उत्तर देतो जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे. परभणीच्या, मी माझ्या बाबतीतली ही गोष्ट सांगतोय. मला मुद्दा असा मांडायचा आहे की जे काही आहे, म्हणजे ही व्यवस्था कशी आहे, चांगली आहे का वाईट आहे वगैरे, हे सगळ्या विषयावर चिंतन होत राहील. त्या व्यवस्थेत सुधार कसा करायचा हेही माहिती आहे. परंतु नोकरशाहीचं आजचं स्वरूप काय आहे ते मी नेमकं फक्त सांगू इच्छितो आपल्याला. ते स्वरूप आजचं असं आहे की सामान्य माणसाचे यांनीच हात बांधून ठेवलेत आणि त्याच्यासमोर अत्यंत सुग्रास असं जेवण हे ठेवतात आणि म्हणतात नियमानुसार तुला जेवायचंही अधिकार आहे, तुझ्यासमोर जेवण पण आहे, तू जेवत का नाहीस, न जेवणं हा तुझा दोष आहे. पण त्याचे हात तुम्ही बांधलेत ना, जसं ते म्हणाले खुर्चीत सापडतच नाही. 2 दिवस मला सापडलेच नाहीत परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अशी अवस्था आहे. तेव्हा जी अवस्था केली ती वरून तर तुम्हाला सगळं दिलं आहे, परंतु खालून तुमचे सगळेच अधिकार कापून घेतलेले आहेत, असं थोडंसं स्वरूप आलेलं आहे. मला वाटत नाही की लोकप्रतिनिधी याची काही तड लावतील म्हणून. त्याचं कारण असं की आता आमदार हेमंत पाटील जे म्हणाले तसे ते इंटरेस्ट सगळे एकमेकांमध्ये इतके गुंतलेले आहेत की खूप हित संबंध गुंतलेले आहेत आणि त्यामुळं हे त्यांना सांभाळतात आणि ते त्यांना सांभाळतात, अशी परिस्थिती आहे. परंतु याच्यावर उद्रेक होऊ शकतो. लोकांचं मोठं आंदोलन याच्यावर जर कधी काळी झालं तर मात्र राजकारण्यांना लोकांची बाजू घ्यावी लागणार, हे उघड आहे. आणि म्हणून अधिकाऱ्यांनी त्याचा आत्ता विचार केला पाहिजे की जर आपण राजकारण्यांच्या नुसार जात असू, जर आपण फक्त पैसेवाल्यांच्या नुसार जात असू, तर लोकांना एक दिवस उत्तर आपल्याला द्यावं लागेल. आज ती संवेदनशीलता अजिबात नाही, ही गोष्ट अगदी खरी आहे, ती मी अनुभवाने सांगतोय. याचा अर्थ अजिबात असा नाही की मंत्रालयातले सगळे अधिकारी वाईट आहेत, सगळं मंत्रालय करप्ट आहे, असा अजिबात माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही. खूप चांगले अधिकारी पण मंत्रालयात आहेत. परंतु आता जे धनवडे साहेब म्हणत आहेत की तसे खूप 15-20% करप्ट आहे, तर तसं नसावं. मला वाटतं 80% असावेत. नाही तर तुम्हाला स्वतःलाच पगारात भागवा हे आंदोलन कशाला करावं लागलं असतं, नाही का? म्हणजे समजा जर 15-20% जर असते खाणारे, तर एवढं मोठं प्रबोधन तुम्हाला स्वतःला संघटनेला कशाला करायला लागलं असतं की पगारात भागवा. तुम्ही पगारात भागवा म्हणताय, त्या अर्थी आतापर्यंत पगारात भागवत नव्हते, हे सिद्धच होतं ना. आणि याच्यात काही म्हणजे मला वाटत नाही की भारतात भ्रष्टाचार हा काही लपून करायचा विषय, आता राजरोसच झालेला आहे. तेव्हा तो तुम्ही करता वगैरे त्या गोष्टी सगळ्या लोकांनी सहन करायच्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर अधिकाऱ्यांची एक रिस्पॉन्स सिस्टीम पाहिजे. IAS अधिकारी आणि IPS अधिकारी यांची विशेष जिम्मेदारी आहे. ते त्या सगळ्यात बेजबाबदारपणे आज वागतायत असं मला नक्की स्वतःला वाटतं. आणि त्यामुळे ते वरून जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खालची परिस्थिती सुधारत नाही. त्यांना दिसत असतं मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांना की आपले अधिकारीच काय करतात, ते कुठे जातात, ते कोणाबरोबर बसतात, संगनमत किती उद्योगपतींचं आहे, कोणाशी, सगळं माहिती आहे त्यांना. त्याचं कारण की ही व्यवस्थाच अशी झाली ना की उद्योगपती मोठा म्हणजे मल्ल्याचा मित्र विजय मल्ल्याचा कोणी असला तर तो सगळ्यात प्रतिष्ठित आहे आजच्या व्यवस्थेत. आणि मग अधिकारी त्याच्याचकडे पाहणार, तर ते अधिकाऱ्यांनी सोडलं पाहिजे असं मला नक्की वाटतं. ठीक आहे, शेवटी इथेच थांबूया. मी बच्चूकडून एवढंच सांगेन, छोटे मोठे संघर्ष करू नका, छोट्या मोठ्या मारामाऱ्या करू नका. मोठी मारामारी मंत्रालय सुधारण्याची आणि सरकारी व्यवस्था सुधारण्याची झाली, त्यामध्ये जनताही सहभागी होईल आणि लोकांचंही सहकार्य मिळेल. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न पहा, सरकारी कर्मचाऱ्यांचा आडमुठेपणा असह्य झाला आहे का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 85% प्रेक्षक म्हणतायत होय, सरकारी कर्मचाऱ्यांचा आडमुठेपणा असह्य झालाय, हे बदललं पाहिजे. इथेच थांबतोय, धन्यवाद. पाहत रहा महाराष्ट्रवन. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कॉस्मॉस बँक आणि कोहिनूर ग्रुप.